ठीक आहे. स्क्रीनवरती एक काही सोपे, काही खूपच प्रश्न सोपे आहेत, त्याच्यात फार मी जात नाही. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये इन्साइट घ्यायचे आहेत ते सांगतो. सगळ्या टॉपिक्सना किती प्रश्न आपण स्क्रीनवरती घेऊ शकू माहिती नाही, पण जिथे जिथे शक्य आहे आपल्याला इन्साइट्स घेणं, त्या गोष्टी मात्र आपण नक्की बघूया ओरिजिनल क्वेश्चन्समध्ये. त्यामुळे थोडं काय करा की हे जे प्रश्न असतात ते जेव्हा तुम्ही नंतर सोडवाल तेव्हा पण या गोष्टी परत आठवत चला की हा या गोष्टींबद्दल आपण असं बोललोय. आणि तुमच्या पीवायक्यूची जी इन्साइटची लिस्ट आहे ना, काल आपण तयार करायला सांगितले, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड करत चला, जसंच आपण कुठल्याही गोष्टीची इन्साइट घेऊ प्रश्नांची. ओके. काय प्रश्न होता हा? मानवी कस निर्देशांकांमध्ये काय काय येतं? ठीक आहे, फार काही विशेष नाहीये. हा प्रश्न मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो की त्यांनी 2023ला ग्लोबल जेंडर गॅप बद्दल प्रश्न विचारला. 21च्या रिपोर्टमध्ये पण विचारलं की कुठल्या, म्हणजे त्या यादीमध्ये भारत कितीपैकी किती स्थानावर ते. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स विचारला, परत 2020 नुसार सुद्धा विचारलं, म्हणजे 21 नुसार पण विचारलं, 20 नुसार सुद्धा विचारलं. ठीक आहे, आता आपण आपल्या पुस्तकामध्ये हे दोन्ही वर्षांचं मागच्या दिलेलं होतं किंवा दिलेलं असतं, म्हणून ते एक वेळ काही इश्यू नाहीये. पण आता बघा याच्यामध्ये गंमत काय आहे. त्यांनी तुम्हाला ए आणि सी पण पर्याय दिलाय आणि वरीलपैकी सर्व पण दिलाय. ओके. आणि मग बी हा ऑप्शन असा दिलेला आहे, एवढ्या डिटेलमध्ये दिलाय की प्रत्येकाची रँक त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे. मग आता अशा प्रश्नांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? अननेसेसरी, म्हणजे प्रत्येकच देशाचा मला रँक माहिती आहे का, किंवा कुठल्या देशाच्या रँकवरती मी आता डाऊट घेऊ का, पाकिस्तानच्या रँकवरती डाऊट घेतो का, श्रीलंकेच्या रँकवरती डाऊट घेतो, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये म्हणजे अडकणं बरोबर वाटत नाही. ठीक आहे. तुम्ही पाकिस्तानमध्ये 153 वरती डाऊट घ्यायचा का अफगाणिस्तानमध्ये 156 वरती डाऊट घ्यायचा, हे आपलं अजिबात काम नाही आहे सांगतो. म्हणजे हे आपण ऍब्सर्ड अभ्यास असेल जर तुम्ही हे केलं तर हा आपला निव्वळ गाढव मेहनत ठरेल. जर आपण या सगळ्या गोष्टी करत बसलो किंवा परीक्षेमध्ये आपण याच्यावरती विचार करत बसलो तर. तुम्ही म्हणाल की नाही आपण ऑल ऑफ दाबू नाही जात की प्रत्येक वेळेला. येस, आपण प्रत्येक वेळेला ऑल ऑफ दाबू नाही जात, याचा अर्थ असा नाही की आपण ऑल ऑफ दाबू जाणार नाहीये. काल सांगितलं तसं की आपण सचिन तेंडुलकर सारखं प्रत्येक बॉल हा मेरिट वरती खेळायला पाहिजे. आता अशा प्रश्नांमध्ये ए आणि सी बद्दल माहिती असणं अपेक्षित आहे, किंवा ए आणि सी मधला आकडा आपल्याला काय केला जाऊ शकतो, चकवला जाऊ शकतो. आणि तिथे जर चकवलं असेल तर आपल्याला ठीक आहे, माहित असेल तर ठीक आहे. पण ह्याच्या पलीकडे जर तुम्ही म्हणायला लागला की नाही बी मधलं मला सगळंच माहिती पाहिजे, तर अजिबात शक्य नाहीये. श्रीलंकेच्या रँकवरून तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे, इथे तुम्हाला हे कळालं पाहिजे की हा ठीक आहे, श्रीलंकेचा रँक भारतापेक्षा आधी असू शकतो. तर मग ह्या वाक्यामध्ये काही फार विशेष जाण्यामध्ये पॉईंट नसतो, कारण एचडीआय मध्ये आपण काहीतरी बघितलंय समजा, तर त्या अँगलनी आपण याचा विचार करायला पाहिजे. लक्षात ठेवा, याच्या पलीकडे फार याचा विचार करू नका. ठीक आहे. या गोष्टी पाठ करणं आपल्याला अजिबात जमणार नाही, आपण त्या करणार पण नाहीये. पुढे जाऊया आपण. काय बघा पुढचा प्रश्न. मानवी हक्कांचा जाहीरनामा, सार्वत्रिक जाहीरनामा, ठीक आहे, युडीएचआर कोणी ऍक्सेप्ट केलं? युएनजीने ऍक्सेप्ट केलं असं म्हणलं. ठीक आहे. आपण तर युडीएचआर बद्दल 217(3)A वाला ठराव पाठ करून रेडी आहोत. त्यांनी फक्त आपल्याला युनायटेड नेशन जनरल असेंब्ली विचारले. बाकीचे ऑप्शन तर टुकार आहेत, काही फार विशेष याच्यामध्ये नाहीये. त्यांना फार कॉम्प्लिकेटेड करायचं असतं तर मग युएनएससी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, असं काहीतरी त्यांनी केलं असतं. पण काय लक्षात ठेवायचं, ठराव स्वीकारायचा आहे ना. ठराव स्वीकारताना ऑब्व्हियसली एखादी गोष्ट काय असू शकते, संसदेसारखी एखादी गोष्ट असू शकते, जनरल असेंब्ली सारखीच एखादी गोष्ट यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळं काही असण्याचं काही कारण नाही. त्यानंतर तिसऱ्या पिढीतील मानवाधिकार काल आपण पाहिलं, एमएनसी काल पाहिलं. पुढचं बघूया. हा, इथे काय केलं बघा. संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यामध्ये, युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये, ऍक्च्युली हा आयआरचा प्रश्न आहे पण आपल्याकडून युडीएचच्या टॉपिकमध्ये पडला. युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये प्रोहिबिशन ऑन द यूज ऑफ फोर्स इज फाउंड इन विच आर्टिकल असं म्हणलंय. आता हा प्रश्न जो होता, हा त्यातल्या त्यात आपण म्हणूया की मागच्या वर्षीच्या 2023च्या पेपरमधला हा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात असं आहे की त्यांनी दोन आर्टिकल विचारले, म्हणजे चार्टरमधलं आर्टिकल विचारले युनायटेड नेशन्सच्या, आणि त्यात सुद्धा 1, 2, 3, 4 करून दिले, बारीक 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 त्यांनी काय केलं, सब पॉईंट विचारलेले आहेत. आपल्याकडून अपेक्षा अशी आहे आता आयोगाची, किंवा आपण इथून पुढच्या टप्प्यासाठी काय करूया, आर्टिकल 1 जे आहे चार्टरचं युनायटेड नेशन्सच्या, युनायटेड नेशन्सच्या आर्टिकल, चार्टरचं 2 आर्टिकल, 2 नंबर, हे 2 आर्टिकल आपण काय करूया, त्याच्या सब पॉईंट सहित माहिती ठेवूया. आता लक्षात घ्या, जर तुम्ही विचारलं की सर मग आता असा प्रश्न परीक्षेमध्ये आला तर आम्ही काय अँगलनी विचार करायचा. आता अशा प्रश्नाबद्दल डिरेक्टली विचार करणं किंवा हिट करणं फार अवघड आहे. कारण एकतर काय की युनायटेड नेशन्सचं चार्टर, त्याच्यानंतर त्याच्यामधल्या काय ते सबकलमांबद्दल किंवा पोटकलमांबद्दल विचारलंय. इथं जर तुम्हाला पंचशीलची तत्व माहिती असतील, नामची जर तत्व माहिती असतील, तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की हा ठीक आहे, मी याच्यामधलं आता काय निवडायला पाहिजे. त्यांनी काय म्हणलंय बघा, यूज ऑफ फोर्स इज फाउंड, प्रोहिबिशन ऑन द यूज ऑफ फोर्स असं म्हणलं, म्हणजे बळाचा वापर करू नये किंवा इतरांच्या गोष्टीमध्ये पडू नये, हस्तक्षेप करू नये. ही सगळ्या कशा प्रकारची तत्व असतात, पंचशील प्रकारची तत्व असतात. आणि मग याच्याचा विचार केला तर सॉव्हरेनिटी, इंटिग्रिटी, म्हणजे दुसऱ्या देशांचं सार्वभौमत्व, त्यांचं अखंडत्व, या गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो 1 नंबरमध्ये किंवा 2 नंबरमध्ये. आणि नंतर मग काय येतं, एकमेकांच्या विरोधामध्ये बळाचा वापर न करणं, एकमेकांबद्दल ट्रस्ट ठेवणं, अशा प्रकारच्या गोष्टी नंतरच्या टप्प्यामध्ये येतात. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे याच्यामध्ये, फार तर फार मी 2 मधलं 1
ठीक आहे. दोन मधल्या एकला मी सहसा हिट करणार नाही. ठीक आहे. दोन मधल्या एकला सोडून मी कदाचित पुढच्या ऑप्शनला हिट करू शकतो, एवढा मी विचार करू शकतो, लक्षात ठेवा. आता तुमच्या विकुनीमध्ये नाही सर, मी असलं काय आलं की पर्याय क्रमांक 4 मारतो, ते मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे असल्या गोष्टी सांगण्यासाठी माझा जन्म झालेलाच नाही. ओके. काय म्हणतोय, संयुक्त राष्ट्र जाहीरनाम्यामध्ये चार्टर बद्दल जर असा काही प्रश्न आला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रोहिबिशन ऑन द यूज ऑफ फोर्स असं विचारलं, आणि जर तुम्ही आता युनायटेड नेशन्स काय, किंवा तुम्ही जेव्हा नाम कराल किंवा तुम्ही आयआरचं टॉपिक करा, तेव्हा तुम्हाला काही गोष्टींची आयडिया यायला लागेल की अशा प्रकारची तत्व जी असतात ती त्याच्या बाजूला आजूबाजूला काय येतं, किंवा या तत्वाच्या आधी पण काही तत्व येऊ शकतात का, बळाचा वापर करण्याच्या आधी काही तत्व येऊ शकतात का, हे तुम्हाला कळून जाईल. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. पण व्हॅल्यू ॲडिशन म्हणून आपण आता काय केलं पाहिजे, आर्टिकल 2 म्हणा किंवा आर्टिकल 1 म्हणा, आर्टिकल 1 ऍक्च्युली आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, आर्टिकल 2 सुद्धा आपण काय करायला पाहिजे आता, करायला पाहिजे. आर्टिकल 1 आपल्या युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये दिलेला आहे, म्हणजे युनायटेड नेशन्सच्या टॉपिकमध्ये दिलं आहे, त्याची उद्दिष्ट वगैरे सगळे दिलेली आहेत. त्यांनी 2 पण विचारले, तर आपण 2 मधले काय जे सब टॉपिक आहेत ते पण करून ठेवूया, हेडिंग करून ठेवूया. मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करेल. ओके. त्याच्यानंतर पुढे काय विचारलं, पोलीस कोठडीमधील मृत्यू आणि भारताच्या संविधानाचं आर्टिकल विचारलं. लक्षात घ्या, त्या केसेस होत्या वेगवेगळ्या, त्या केसेस बद्दलच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे, किंवा ह्युमन राईट्सच्या व्हायोलेशनच्या अनुषंगाने प्रश्न आहे. पर्याय बाकीचे खूप सोपे दिले, म्हणजे काही फार विशेष त्यांनी पर्याय वेगळे दिलेले नाहीयेत, लांब लांबचे पर्याय दिलेत. 35-30चा काही संबंध येत नाही, 17चा पण काही संबंध येत नाही, डायरेक्ट एकच राहतो तो 21. ठीक आहे, ज्याला आता एफ आर पाठ आहे, त्याच्यासाठी काही फार विशेष नाही. त्याच्यानंतर बघा, इथे त्यांनी एसडीआयची, हा पण 2023चा प्रश्न आहे, एसडीआय बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. याच्यापैकी एक जण कोण नाही असं विचारलं आणि गाळायला सांगितलं, आणि कुठलं गाळलं बघा, जीडीपी गाळलेलं आहे, कळते. नाहीतर ऐन वेळेला मग काय, त्या जीडीपीला घेऊन जाल आणि मीन इयर्स ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग वरती डाऊट घेत बसाल, असं करायचं नाहीये. मगाशी मग तेच सांगत होतो आपण की अपेक्षित वर्ष आणि झालेली सरासरी वर्ष, ही दोन्ही गोष्टी आपल्या एचडीआय मध्ये आहेत. इन जनरल आपण हे सगळं मे बी पुढच्या टप्प्यामधल्या गोष्टी नाही केल्या, तुम्ही जीडीपीला गृहीत धरून गेलात की असं काहीतरी असू शकतं वगैरे, तर असं काही करू नका. काही गोष्टी स्पेसिफिकली पाठ पाहिजे, त्याच्यामध्ये गणलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला वाटेल की एवढं काय याच्यामध्ये, खूप भले भले लोक गणलेली आहेत, आणि मग काय होतं की कुणातरी 120 स्कोर येतो ना. ठीक आहे ना. 120 स्कोर येणं म्हणजे विचार करा की मायनस म्हणजे निगेटिव्ह जाऊन त्यांच्या बरोबर किती प्रश्न आले असतील. आणि जेव्हा बरोबर तेवढे प्रश्न घ्यायचे असतात, तेव्हा असले प्रश्न चुकवून चालत नाही. मग काही जण असे प्रश्न चुकवतात, आणि मग काय होतं की त्यांना वाटतं की नाही, मला 110च्या वरती वगैरे मार्क मिळाला पाहिजे. असं नाही होत. ठीक आहे. आपल्याकडे बरेच जण आहेत, 111 आहेत, 113 पॉईंट आहेत, मला वाटतं प्रणिताला मार्क आहेत 113. एक्झॅक्टली मला आता आठवेना पॉईंटमध्ये वगैरे मार्क येतात, पण आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी मार्क तसे घेतलेत, त्या पद्धतीचा अभ्यास आहे बऱ्याच जणांचा. तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यास करायला लागेल. जनसुनवाईचं कालच डिस्कस केलंय. हा, हे चकमाबद्दल त्यांनी विचारलं होतं, अरुणाचल प्रदेश राज्य विरुद्ध खुदिराम चकमा. आता बघा, ठीक आहे, निर्वासित हे रिफ्युजीज हे उत्तर आहे. ठीक आहे. आता अशा प्रश्न जर काहीच माहिती नाहीये आणि तुम्हाला विचार करावा लागणार आहे, तर तुम्ही 25% गाळत असाल, 50% गाळत असाल, आणि मग तुम्ही काहीतरी उत्तर मारत असाल, तर मग त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला जमू शकतं. ठीक आहे. मायनॉरिटीज हा जो काही ऑप्शन आहे ना अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये, हा फारसा काही विशेष महत्वाचा वाटत नाही, कारण अरुणाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट आणि अल्पसंख्याक, ठीक आहे, याच्याबद्दल कधी असं आपण फार ऐकलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय क्रमांक काय बघा, एस सी आणि एस टीज दिलेला आहे. आता शेड्यूल ट्राईब वगैरे ठीक आहे, पण शेड्यूल कास्ट बद्दल मात्र तुम्ही अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये नक्की डाऊट घेऊ शकता. किती जणांना माहिती आहे की अरुणाचल प्रदेश म्हणल्यानंतर आपण शेड्यूल कास्ट या कम्युनिटीबद्दल डाऊट घेऊ शकतो. डाऊट घेऊ शकतो म्हणजे त्याला आपण वगळायला काही हरकत नाही. कारण तुम्ही पंचायत राज जर वाचलं असेल, त्याच्यामधली एखादी घटना दुरुस्ती ऐकली असेल, वाचली असेल, तर तुम्ही 3 नंबरच्या पर्याय क्रमांकावरती नक्की डाऊट घेऊ शकता की अरुणाचल प्रदेशचा आणि शेड्यूल कास्टचा काही संबंध नाही. येस. येस, व्हेरी गुड. भरपूर जण आहेत. ओके. ओके. येस. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. भरपूर जण आहेत. ठीक आहे. येस. हे विचारण्याचा उद्देश हा की जर आपण असं म्हणतोय ना की आपल्याला काहीतरी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पाहिजे, डेटा ऍप्लिकेशन करायचं आहे, तर ते डेटा ऍप्लिकेशन करण्यासाठी ना तुमचा अभ्यासाचा आवाका चांगला पाहिजे, तुम्हाला बेसिक नॉलेज चांगलं पाहिजे. असं हवेत उडून मी त्या दिवशी विचार करणार नाहीये. नाही काय होतं ना, बरेचसे जण असं करतात की हा प्रश्न येऊन गेला, तर त्याचं उत्तर माहीत झालं रिफ्युजी आहे म्हणून. रिफ्युजी आहे म्हणून म्हणतात, नाही नाही, एस सी एस टीचा काय संबंध. अरे का संबंध नाही हे माहिती पाहिजे ना, म्हणजे काय संबंध असं म्हणून कसं चालेल. का संबंध नाही हे ऍटलिस्ट आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे. मग लक्षात घ्या, मायनॉरिटी आणि एस सी एस टीचा पर्याय उडवल्यानंतर समजा रेफ्युजी आणि टॉर्चर राहते, तर मी कदाचित टॉर्चरचा विचार करू शकतो. कारण का, खुदिराम चकमा असं एका व्यक्तीचं नाव दिलंय त्यांनी. ओके ना, खुदिराम चकमा असं काहीतरी एखाद्या व्यक्तीचं नाव दिलंय. कदाचित टॉर्चरवरून किंवा ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन,
ह्युमन राईट्सच्या बद्दलच्या आधी विचारलेल्या केसेस, याच्यामुळे एखाद्याला टॉर्चर हा सुद्धा पर्याय बरोबर वाटू शकतो. त्यात त्याचं काही चुकीचं नाही. त्याने तो मारला तरी काही फार मोठा विषय नाही. म्हणजे तसं त्या अँगलनी तसं बघायला गेलं तर बरोबर आहे. मग रिफ्युजीज समजा हा पर्याय दिलेला आहे. आता आम्ही युपीएससीला अभ्यास करायचो म्हणून आम्हाला चकमा रिफ्युजीजचा ऑप्शन माहिती आहे किंवा चकमा रिफ्युजीज माहिती आहेत. ठीक आहे. किंवा बांगलादेश आणि भारताचं त्याच्यावरून वाद चालू असणं वगैरे ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. जर तुमच्यापैकी कोणाला त्या माहिती असतील तर मग तुम्ही रिफ्युजीजकडे जाल. किंवा अरुणाचल प्रदेश नॉर्थ ईस्टमध्ये आहे. ठीक आहे. राज्य नॉर्थ ईस्टमध्ये आहे. तर तिथे बॉर्डरशी संबंधित काही गोष्टी असू शकतात, रिफ्युजी संबंधित काही गोष्टी असू शकतात. असा विचार करून जर तुम्ही रिफ्युजीज पर्यंत पोहोचला तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता याच परीक्षेमध्ये त्यांनी रिफ्युजीचं कन्व्हेन्शन पण विचारलं. म्हणजे आयोगाचं प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते बघा, त्याच्याच अराउंड कुठेतरी फिरवतात. म्हणजे कधी कधी असं होतं की तुम्हाला HRHD पेपर माहिती आहे, किती जणांना माहिती आहे की एकाच परीक्षेमध्ये त्यांनी GS3च्याच एकाच परीक्षेमध्ये मॅटर्निटी बेनिफिट ऍक्टच 2 वेळा प्रश्न विचारलाय. किती जणांना माहिती आहे? दोघं तिघच 15. येस, ओके, व्हेरी गुड. येस, सुकन्या, गणेश, संजय, कीर्ती, किशोर, रेश्मा. थोडं खाली जातो मी नावांमध्ये, नाराज होतील नाहीतर काही जण. येस, रवींद्र, निर्मला, दीपक, स्नेहा. येस, ठीक आहे. येस, ठीक ठीक आहे, थँक्यू. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला ना तुम्हाला पेपरमधल्या प्रश्नांमधून सुद्धा पण काही खिंटी मिळू शकते. असं असू शकतं का? होऊ शकतं. मग आता याचा अर्थ मग तुम्ही 150च्या 150 गोळे एकत्र करायचे नाही करायचे, हा ज्याचा त्याचा हे असतो, हे काय म्हणतात, प्रश्न असतो. सहसा ते रिस्की असतं, खूप डेंजरस असतं. पण प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला हिंट देतात. अजून किती जणांना माहिती आहे? अजून एक प्रश्न विचारतो, हँड रेस करा प्रश्न विचारल्यानंतर, की टॉप स्कीम जी आहे, ठीक आहे, टॉप स्कीम GS4 मध्ये एकाच पेपरमध्ये त्यांनी 2 वेळा प्रश्न विचारला होता. एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न. 22चा असेल काहीतरी. येस, GS4 ला विचारलं असेल. येस, व्हेरी गुड. येस, GS4चे दिग्गजच आहेत आपल्याबरोबर सगळे, त्याच्यामुळे काय विषय नाही. ठीक आहे. ओके. येस येस, 100 एक मार्क घेत वाटेल तुम्ही आता GS4ला. येस, ओके. टॉप स्कीम त्यांनी काय केली होती, एकाच याच्यामध्ये 2 वेळा विचारली. कधी कधी कसं असतं की एखादा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाबद्दल माहिती देऊन जातो. आता मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला हा प्रश्न त्या रिफ्युजीज कन्व्हेन्शन वरून आला पाहिजे होता. सांगण्याचा उद्देश हा आहे की बऱ्याचशा वेळेला आयोग काय करतं, एखाद्या रिजनमध्ये घुसलं प्रश्न काढताना, तिथेच त्यांचे प्रश्न फिरू शकतात, असं पण होतं. असं बऱ्याचशा याच्यामध्ये झाले. फॉर एक्झाम्पल, 2023च्या पेपरचा UDSच्या टॉपिकचं एक्झाम्पल घ्या. घुसले कशामध्ये, त्या काय ते जनरेशन ऑफ राईट्स मध्ये बाहेर झालेलं नाही त्याच्यातून. त्यातच राहिले 3-4 प्रश्न काढेपर्यंत काय त्याच्यातून बाहेर आलेले नाहीत. ठीक आहे. ठीक आहे, रिफ्युजीचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा हे प्रश्न काल केला आहे. हा, रोहिंग्याबद्दल विचारलं होतं त्यांनी, कुठल्या राज्यांमधून आलेत. करंटमध्ये खूप जास्त चर्चा चालू होती रिफ्युजीज बद्दल आणि काय ते रिफ्युजी कन्व्हेन्शन बद्दल वगैरे. पण पुन्हा एकदा कळते का बघा. हा सुद्धा प्रश्न 2023चा आहे. चकमाबद्दल प्रश्न विचारतात, रोहिंग्याबद्दल प्रश्न विचारतात, म्यानमारच्या रॅखन स्टेट बद्दल प्रश्न विचारतात आणि रिफ्युजी कन्व्हेन्शन बद्दल पण प्रश्न विचारतात. राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड तिथंच फिरत आहेत ते, हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे थोडंसं ना त्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या ज्या लोकांचं जरा नेचर समजून घ्या की काय नेमकं त्यांच्याकडून घडू शकतं. नाहीतर याच्यात मला काही सांगण्यासारखं नाही आहे तुम्हाला. बाकी पुढे हा, हे ठीक. राष्ट्रीय सुरक्षा कायदा याचं इयर विचारले त्यांनी. ओके. त्याच्यानंतर काय, टेररिस्ट, हा, टाडाचं पण इयर विचारलेलं आहे आणि एस्माचं पण इयर विचारलेलं आहे. ठीक आहे. एस्मा बहुतेक इथं चुकवलेला आहे. ओके. एस्माचं इयर माहिती पाहिजे. पुढे बघ, म्हणजे एवढं तरी कळालं की या कायद्यांची इयर पाठ लागतात. कंपल्सरी तुम्हाला ते कायद्यांची इयर विचारणार आहेत. हे UDHRच्या जोड्या लावा, सोपा आहे. पुढचं जाऊया. हे कालच प्रश्न बघितला, नवीन मानवी हक्क. हा प्रश्न काल डिस्कस करायचा राहिला होता. जोडले लावा विचारलं होतं, कुठले सिद्धांत कोणी दिलेत वगैरे. त्यातल्या त्यात बऱ्याच जणांना जर थोडंसं पॉलिटिकल सायन्सचा वगैरे अप्रोच असेल तर त्यांना नॅचरल राईट्स थेअरी जी आहे की हॉब्स लॉ, रुसो, हे त्यातल्या त्यात माहिती असतं. म्हणजे Aचं 4 माहिती असतं. बाकीचं कदाचित आपल्या डोक्याच्या बाहेर सगळ्या गोष्टी जाऊ शकतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आता मात्र तुम्हाला माहिती आहेत नावं, तर ती नावं तुम्ही जोड्या लावा करून ठेवा. किंवा आता आपण काय केलंय, थेऱ्यांचे अर्थ सुद्धा लक्षात घेतलेत आणि थिंकर सुद्धा पाठ केलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मला सांगायचं हे आहे तुम्हाला, आपण ऑर्गॅनिक PYQ अनालिसिस करतो याचा अर्थ काय असतो. समजा उद्या एखादा प्रश्न स्क्रीनवरती जरी नसेल घेतलेला, तरी हे तुम्ही गृहीत धरून चाला की तुमचा त्या प्रश्नाचं अनालिसिस आपल्या डिस्कशनमध्ये येऊन गेलेलं असणार आहे. मी तुम्हाला ते त्या बाबतीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाहीये की नाही असा प्रश्न विचारला एवढ्या जोड्या लावायचा आणि मी तुम्हाला या थेअरीचे अर्थ नाही सांगितले किंवा हे त्याचे विचारवंत नाही सांगितले, असं सहसा होणार नाही. प्रश्न स्क्रीनवर आला काय न आला काय, तो तुमच्या डिस्कशनमध्ये नक्की येऊन जाणार आहे. मानवाधिकार आयोग वगैरे तुम्ही नंतर बघा. हे पण काल पाहिलं होतं. पुढचा प्रश्न,
ठीक आहे, एसडीआयचे निर्देशांक वगैरे तर विशेष नाही. ठीक आहे, आयआरचा एक क्वेश्चन आला याच्यामध्ये, संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वाबद्दल प्रश्न आलेला आहे. त्यांनी ते आपण आयआरच्या वेळेला बघूच, पण ते आयआरच्या याच्यामध्ये नसेल तर म्हणून आता सांगतो. इथे त्यांनी साधं बहुमत दिलं होतं. एखाद्या नवीन सदस्याला जर ऍक्सेप्ट करायचं असेल तर साधं बहुमत दिलं होतं. विशेष बहुमत आणि साध्या बहुमतामध्ये फरक असतो युनायटेड नेशन्सच्या, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलाय. युएनचा टॉपिक करताना आपण ते करू. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा आता, संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2020 मध्ये भारताचा रँक विचारला. ठीक आहे, मग आपण आताचा रँक करतोय का? करतोय. 2019 मध्ये जन्मलेल्या भारतीयांचं आयुर्मान विचारलं का? विचारलेलं आहे. त्यात परत बांगलादेशवाल्यांचं सुद्धा आयुर्मान विचारलंय. बांगलादेशचं जाऊ द्या, भारताचं तरी माहित पाहिजे. आपण करतोय का? मग एचडीआरच्या 2023-24 रिपोर्टमध्ये आपण हे करत आहोत. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2020चा त्यांनी काय रँक पहिला कोणी विचारलं? मग ऑब्व्हियसली आपण ए, बी आणि सी या तिन्ही ऑप्शनसाठी आता 2023-24 रिपोर्टसाठी तयार आहे. म्हणजे हे असे प्रश्न करताना काय करायचं असतं, त्यावेळेस पाठांतर करत बसायचं नाही आता की त्यावेळेचा रँक किती होता वगैरे. आता तर हे करा की 2023-24 मध्ये आपण हे सगळं पाठ केलंय का. ठीक आहे, असं जर अशा प्रकारे आत्ताच्या रिपोर्टसाठी प्रश्न आला तर युडीएचआर बद्दलचा हा पुढचा प्रश्न. ठीक आहे, 32 कलम दिले, 30च कलम आहेत. एक लक्षात येते का बघा, आता याच्यामध्ये त्यांनी ना कलम एक ऑलरेडी विचारलेला आहे. कशाबद्दल? तर सर्व मानव जन्मतः स्वतंत्र आणि समान आहेत. आणि इथंच कलम 2 करून पण प्रश्न विचारले. याचा अर्थ काय? पीवाय की तुम्हाला हिंट देऊन टाकणार आहे की कलम तुम्हाला 1 किंवा 2 जशाला तसं पाठ पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सक्यूज नसणार. ओके, ते पाठ करून टाकायचं. पुढे काय? हा, हे कायदे विचारले त्यांनी तुम्हाला जोड्या लावायला. कळते का बघा. आता हा जुना प्रश्न आहे, आपण मागे मागे जातोय. आता त्यांनी कुठला कायदा विचारला? टेररिस्ट अँड डिस्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. हा जोड्या लावामध्ये विचारलाय. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी, एक 2 ते 3 मिनिटापूर्वी आपण काय पाहिलं? टेररिस्ट अँड डिस्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आपल्याला त्यांनी वन लायनर म्हणून पण विचारलंय. कळते, जोड्या लावायला वन लायनर मध्ये सहज कन्वर्ट केलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा जोड्या लावा सापडल्या की हमखास हे सगळे वर्ष तुम्ही काय केले पाहिजेत? पाठ केले पाहिजेत. ठीक आहे, युएपीए विचारणं अपेक्षित होतं का? त्यांनी युएपीए विचारणं अपेक्षित आहे. जोड्या लावायला येऊन गेल्या आधी, तर मग आपल्याला ते परत विचारतील. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथं मग आपण काय म्हणलं? महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा किंवा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ऍक्ट, हे मी तुम्हाला होमवर्कला म्हणते, पण पीवायक्यू मध्ये आता येऊन गेले इथं. तर हे तुम्ही पाठ करणं, मोका कायदा पाठ करणं आपलं काम आहे. बाकीचे 3 कायदे आपल्याकडे आहेत. 3 कायद्यांवरून आपल्या जोड्या लागल्या होत्या. ठीक आहे, मग ते आलं बरोबर आपलं त्यावेळेला. पण आपल्यासाठी आता इनपुट काय आहे त्यांच्याकडून की मोकोका कायद्यासाठी रेडी राहा. किती जणांना आठवतंय की मोकोका कायद्याबद्दल आपण ऑलरेडी प्रश्न विचारायच्या आधी रेडी? ओके. हा, मोकोका कायद्याबद्दल आपण 440च्या लेक्चरमध्ये खटला पण बघितलाय, सिद्धांत पण बघितलाय. जे काही लक्ष्मीकांत सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नवीन सिद्धांत ऍड केले ते पण आपण बघितलेत मोकोका कायद्याबद्दल. येस, येस, व्हेरी गुड. पूजा, ज्ञानेश्वर, मयूर. ओके, व्हेरी गुड. येस, सोनल, अमोल. डन. ठीक आहे, म्हणजे वी आर मोर दॅन रेडी. एवढं माहिती पाहिजे. येर तर माहितीच आहे आपल्याला. आपल्याला खटला पण माहिती आहे आणि आपल्याला त्याचा सिद्धांत पण माहिती आहे की तो कुठल्या सिद्धांताच्या अँगलने आपल्याला 440 मध्ये लक्ष्मीकांत सरांनी आता नवीन ऍड केलाय. पुढचा प्रश्न. गेल्या 3 दशकांमध्ये राईट लाईव्हलीहूड पारितोषिक कुणाला मिळाले विचारले? मेधा पाटकर, त्याच्यानंतर स्वामी अग्निवेश, असगर अली इंजिनियर आणि वरील सर्व. आता याच्यामध्ये काही लोकांचे 2 अप्रोच असतात. काही लोकांचं असं म्हणणं असतं की हे बघितलं, याच्यासमोर काहीतरी लिहिलंय म्हणजे हेच मारलं पाहिजे. काही म्हणतील ऑल ऑफ द अबोव मारतील. ठीक आहे, मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टींमध्ये इथं म्हणजे प्रिलिम्सला वगैरे ठीक आहे जेव्हा तुम्हाला जुगाड करत असतो, इथं मात्र तुम्ही हे असं एक्सप्लेनेशन वाला जे काही आहे फंडा, तो लावत बसण्यापेक्षा सरळ हा विचार करा की हे सगळी लोक तुम्हाला थोडी थोडी तरी माहिती आहेत का. ठीक आहे, जर माहिती असतील, मेधा पाटकर माहिती असतील, ठीक आहे. स्वामी अग्निवेश माहिती पाहिजेत आणि मेधा पाटकर तरी माहिती पाहिजेत. असगर अली इंजिनियर माहिती आहेत नाहीत तो वेगळा प्रश्न. पण मला नाही वाटत की तुम्ही इथं फार डोकं लावत बसलं पाहिजे की याच्यातलं मी एकच निवडू का. दिल्या ऑल ऑफ द अबो. तुम्हाला काही फार माहिती नाहीये कुणाकुणाला राईट लावलीहूड अवॉर्ड मिळालेला आहे. असले प्रश्न बिनकामाच्या काहीतरी वेगळ्या प्रकारच्या डोकं लावण्यातून, लॉजिक मधून किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोडवत बसण्याचा प्रयत्न करायचा नसतो. एकतर वेळ जातो. ठीक आहे, आणि बरोबर येण्याचे चान्सेस पण परत कमी असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे असं काही करू नका. एक्सप्लेनेटरी गोष्टींना फार इथं महत्त्व देऊ नका. त्याच्यानंतर हा ठीक आहे, एसडीआय मध्ये आपण काय पाहतो? आपले ह्युमन रिसोर्सची क्वालिटी पाहतो, काही फार विशेष नाहीये. त्याच्यानंतर पुढचं बघा. हा खतरनाक प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघ विकास अहवाल 2019 विचारला होता त्यांनी. ठीक आहे, त्यांनी एमएमआर विचारला, ओके. जन्माच्या वेळेस आयुर्मान विचारलं, ओके. अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष विचारलं आणि कुशल कामगार शक्ती पण विचारलं. म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये जाऊन त्यांनी प्रश्न विचारलाय. आणि उत्तर काय दिले बघा? बीसीडी दिलंय आणि काय दिलंय? ए उडवलेलं आहे. आणि ए मध्ये काय काय टाकलंय? इंटरनेट वापरकर्ते टाकलंय आणि लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार विचारलेला आहे 15 वर्षांनी त्यापेक्षा जास्त. म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट टू पॉप्युलेशन रेशो त्यांनी 2019च्या रिपोर्टनुसार विचारलंय. ठीक आहे, ज्याला कुणाला थोडं बहुत इकॉनॉमिक्स माहिती आहे किंवा ज्याचं एकंदरीत त्या गोष्टीवरती बोल्ड आहे,
त्याला कदाचित माहिती असेल की आपला एम्प्लॉयमेंट टू पॉप्युलेशन रेशो जो आहे तो 40च्या वरती किंवा 40च्या वरती पुढे जाऊन आता 46, 48, 50च्या इथपर्यंत कधीचाच पोहोचलेला आहे. याचा जर अंदाज असेल तर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीतरी डोकं लावू शकता, नाहीतर काही डोकं नाही लावू शकणार. कारण आपण या आकड्यांवरती शंका घेत बसूच शकत नाही जर तुम्हाला काही माहितीच नसेल तर. ठीक आहे ना. कुठे आपण 30.5% किंवा 40.6%वरती डोकं लावत बसणार. पुन्हा तरी असं वाटेल की मला असं वाटलं सर, म्हणजे आता काय असतं ना, काही जण काय करतात, उत्तर कळालं ना, ए गाळलंय असं कळालं. मला एक म्हणजे हे ऍक्च्युली झालं असं की एक जण म्हणजे की सर संयुक्त राष्ट्र विकास अहवाल आहे ना, त्याच्यामध्ये इंटरनेट वापर करते आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रोजगार असले काही माहिती देऊ शकत नाही. हे आयएलओचं काम आहे म्हणे. ठीक आहे ना. हे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं काम आहे म्हणून हे तर उडतोच. प्रश्नाचं उत्तर कळाल्यानंतर असं सांगणं वेगळी गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्र विकास अहवाल जाऊन काढा, याच्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट टू पॉप्युलेशन रेशो सुद्धा दिलेला असतो. ठीक आहे. ते तक्ते शेवटी शेवटी जेव्हा तक्ते दिलेले असतं ना, त्या तक्त्यांमध्येही तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं असतं. मग आपण बघितलं ना, जेव्हा जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स वगैरे आपण करत होतो, महिलांचा आणि पुरुषांचा जो काही पार्टिसिपेशन रेट होता, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, तो त्याच्यामध्ये दिलेला असतो. दिलेला नसतं असं काही नसतं. आता ते काय खरंच एखाद्याने प्रश्नाचं उत्तर मारलं असेल या विचार करून त्याचं लागलं असेल तर ठीक आहे, त्यांनी तसं सांगितलं तर चालतं. पण उत्तर कळल्यानंतर जर आपण असं बोलत बसलो तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि या गोष्टींमध्ये पडू नका. म्हणजे थोडंसं अंधश्रद्धाळूपणा जो आहे या गोष्टींबद्दलचा थोडा कमी आपण करूया, म्हणजे मग आपल्याला उत्तरं चांगल्या प्रकारे सोडवता येतील, प्रश्न सोडवता येतील. जागतिक हवामान शास्त्र संघटना, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, पुन्हा एकदा आयआरचा प्रश्न आहे, पण इथं घेण्याचं कारण काय बघा. तुम्हाला एक सिंपल गोष्ट कळेल याच्यामधली. ABC असं दिलेलं आहे. ठीक आहे. ऑल ऑफ द अबोव्ह पण आहे आणि काय AB पण आहे. उत्तर AB आहे. आता त्याच्यातलं सी चेक करा काय बघा. भारत हा हवामानशास्त्र संघटनेचा सदस्य नाही. ठीक आहे. भारत हा हवामानशास्त्र संघटनेचा सदस्य नाही. WMO ही युनायटेड नेशन्सची ठीक आहे एजन्सी आहे. स्पेशलाइज एजन्सी जेव्हा आपण बघणार युएनची, तेव्हा ती एजन्सी आहे. आणि अशा संघटनेमध्ये एजन्सीमध्ये भारत नसणं हे काहीतरी दिव्यच असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी वेगळंच व्हायला पाहिजे. आणि ते जर झालं असेल तसं तर हे आपल्याला स्पष्ट माहिती पाहिजे. युनायटेड नेशन्सच्या कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही कार्यक्रमामध्ये भारत जर भाग घेत नसेल, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण भारत स्वतंत्र झाला 1947ला. युनायटेड नेशन 47च्या आधी झाले, 45-46 मध्ये झाले. तेव्हापासून भारत आपण म्हणतो युनायटेड नेशनचा संस्थापक काय म्हणूया, एक प्रकारे सदस्य म्हणू शकतो. तेव्हापासून आहे भारत. ठीक आहे. तर असं जर आहे भारताचं की जेव्हा भारत स्वतंत्र पण झाला नव्हता तोपर्यंत भारत युनायटेड नेशन्समध्ये होता, तर भारत युनायटेड नेशन्सच्या या संघटनांमध्ये न असण्याचं, ठीक आहे, नसण्याचं काही कारण असत नाही. एवढ्या सी पर्यायाला जरी तुम्ही काय केलं, भारताबद्दलच्या काही गोष्टी बघितल्या तरी तुम्हाला कळून जातं. ठीक आहे. कळालं. रिफ्युजीज कन्व्हेन्शन बद्दल पण आपण काहीतरी पाहिलं होतं खास करून, की तिथं भारताने ते रॅटिफाय केलेलं नाही. किंवा मी तुम्हाला आपेक बद्दल पण सांगितलं की आपेक काय, आपेकमध्ये भारत सदस्य नाही आहे, तो प्रयत्न करतोय सदस्य मिळवण्याचा. हे आपण खास करून लक्षात ठेवतो. आपेक बद्दल पण 2023च्या परीक्षेमध्ये प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा, आता सुद्धा तुमच्याकडे पुस्तक असेल त्याच्यामध्ये कंसामध्ये लिहिले भारत सदस्य नाहीये म्हणून. मध्ये स्क्रीनशॉट मध्ये पण आपण टाकलं होतं. पुढे जाऊया. हे ठीक आहे. हे काय जोड्या लावाय संयुक्त राष्ट्र संघाच्या वेगवेगळ्या परिषदा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचारले कुठल्या कुठल्या विषयांशी संबंधित कुठल्या कुठल्या परीक्षा झाल्या, असं परीक्षा नाही परिषदा झाल्या विचारले. व्हिएन्ना माहीत झाले का आता, व्हिएन्ना डिक्लेरेशन माहीत झाले कशाबद्दल आहे, ह्युमन राईट्स बद्दल आहे. हे सरळ सरळ आहे. ठीक आहे. बीजिंग मगाशी डिस्कशन केलं आपण. बीजिंगची परिषद 1995ची स्त्रियांच्या मुद्द्यांबद्दलची होती. म्हणूनच काय 1995ची ही बीजिंगची परिषद जी आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, त्याच्या अनुषंगाने काय म्हणलं आपण, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचा टायटल सुद्धा तोच आहे. ठीक आहे ना. जेंडर बद्दलच 1995च्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचं टायटल आहे. हे माहिती असेल तर येऊन जाईल. बाकी मग तुम्हाला कैरो नंतर माहीत होणार आहे हेल्थच्या टॉपिकमध्ये. आणि रिओ द जेनेरो तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये माहिती असते. ठीक आहे. पुढे जा. काय प्रश्न होता बघा. प्रसार माध्यम हा प्रसार माध्यम हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे, काय म्हणजे प्रश्न कसे काढलेत ते कळायला पाहिजे. ओके. हे काय, हा हा एक प्रश्न मानव विकास निर्देशांक 2018च्या अहवालाबद्दल विचारला होता. ए पर्याय काय, अवयवमान शिक्षण उत्पन्न, ठीक आहे. त्याच्यानंतर 2018च्या मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक 130 व ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा हा ऑप्शन होता बरोबर. नेदरलँड, सिंगापूर, स्वीडन, हाँगकाँग, आइसलँड यांची क्रमवारीत आघाडी आहे. आणि याला त्यांनी काय केलं, उडवलं आणि डी ला बरोबर घेतलं. डी ला बरोबर घेतलं म्हणजे काय, नायजर, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, साऊथ सुदान, चाड, बुरुंडी, या सिक्वेन्सला त्यांनी बरोबर घेतलं. ही सिक्वेन्स अशाला अशी असेल. सी बद्दल मात्र मला एवढं आठवतं की ह्या सी बद्दल तेव्हा वाद झालेला होता की
आघाडीवरती असं म्हणलंय फक्त पहिलेच आहेत किंवा हायेस्ट रँकर्स आहेत वगैरे असं काही म्हणलेलं नाहीये. आघाडीवरती तर पहिल्या 10 मधले पण लोक आघाडीवरती असू शकतात वगैरे, असा काही डिबेट त्याच्यावरती झाला होता. आयोगाने व्हेग स्टेटमेंट टाकलं, लीड म्हणलं ना. पण मला असं वाटतं की आपण अशा वाक्यांचा अर्थ सरळ सरळ असाच घेतला पाहिजे की पहिले 5 शेवटचे 5 असाच आपण अर्थ घेतला पाहिजे. लक्षात ठेवा, आयोगाच्या भाषेला सुद्धा तुम्ही अंगवळणी पडलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते त्याची जी लँग्वेज आहे, आयोगाचे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, ती सुद्धा तुम्हाला कळाली पाहिजे. तुम्हाला हे पण माहीत झालं असेल आता, किंवा ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आयोग बऱ्याच वेळेला काय करतं, वरती राज्यपालांचं नाव देतं, त्यांचं वाक्य देतं, त्यांच्याच अनुषंगाने बी आणि सी वाक्य देऊन टाकतं. ठीक आहे ना. मध्यंतरी मला वाटतं मागच्या कुठल्या तरी प्रिलिम्सला आला असेल असा प्रश्न की राज्यपालांचं नाव दिलंय आणि त्यांच्याच पुढचा ऑप्शन बी आणि सी दिलाय आणि तो ए ला गृहीत धरून दिलाय, म्हणजे ए ला जोडून त्यांनी काय केलं असतं, वाक्य बी आणि सी दिलेलं असतं, असं असतं. येस येस, ठीक आहे. पुढे जाऊया. हा, पुढे. हा, बघा हा आता प्रश्न, आता एक मिनिट मी पेपर बघा. 2018चा पेपर आहे हा. 2018च्या पेपरमध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, पोटा वॉज रिप्लेस बाय टेररिस्ट अँड डिस्रप्टिव्ह प्रिव्हेन्शन ऍक्ट असं म्हणलंय. ठीक आहे, चुकीचे आहे उदाहरण असं म्हणलंय. ठीक आहे, पोटाला रिप्लेस केलं कोणी, टाडानी. ऍक्च्युली टाडाला आणि पोटोला रिप्लेस केलं कोणी, पोटानी. आता हा प्रश्न फार काय याच्यामध्ये सांगण्यासारखं नाहीये. हिंट काय मिळते, 2018 मध्ये प्रश्न विचारला जातोय, पोटा विचारलं जातंय, त्याचं इयर विचारलं जातंय, टाडाचं नाव घेतलं जाते. तर मग काय पुढे जोड्याला वा आलाय का, आलाय. कुठला, टाडाचा पण आलाय, पोटाचा पण आलाय, एकाच याच्यामध्ये जोड्याला वा आलाय. त्याच्यानंतर टाडा एक वन लाईनर होऊन आलाय का, आलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला पीवायक्यू हिंट देऊ शकतात की याच्या आजूबाजूचे कायदे करा. युएपीए पण विचारलेला आहे, मुक्का किंवा मकोका पण विचारलेला आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे की आपण पाठांतर काय करायचं. त्यांनी तुम्हाला स्पेसिफिक इयर विचारलेत कायचे, म्हणून आपण एवढ्या कायद्यांचे स्पेसिफिक इयर करतोय. जे म्हणलं ना, कोर पॉलिटीमध्ये आपण कायदे केले होते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे, तुम्ही हे कायद्यांचे इयर कंपल्सरी पाठ केले पाहिजेत. हे सगळं सगळं यासाठी सांगतोय. एकदा आता तुम्हाला कन्व्हिन्स झालं की आपल्या पुस्तकामध्ये जो डेटा आपण पाठ करायचा म्हणतो स्क्रीनवरती, तो का करतो हे मी जेव्हा तुम्हाला सांगतोय, आता कळत असेल की प्रश्नांमध्ये काही ना काही येऊन गेले. तर मग तुम्हाला जेव्हा आता स्क्रीनवरती एखादं पेज घेऊन सांगितलं जाईल की हे कराच, तेव्हा त्याचा अर्थ असा असणार आहे की त्याच्या पाठीमागे आपलं काहीतरी अनालिसिस असणार आहे. मी तुम्हाला प्रश्न दाखवेल किंवा नाही दाखवेल, तुम्हाला ते त्या पद्धतीने पाठांतर करून घ्यायचं. पीवायक्यू सोडताना तुम्हाला अंदाज येऊन जाईल. हे पहिल्या लाटेतील अधिकार, दुसऱ्या लाटेतील अधिकार 2018लाच विचारलं होतं की फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन राईट्स कोणते असतात, आणि त्याच्याच अनुषंगाने आता तुम्हाला 2023ला प्रश्न आलेले दिसतील. म्हणजे जुने पेपर, म्हणजे हे सांगणं कोणासाठी आहे, एक काहीतरी एक टूम निघाले नवीनच मार्केटमध्ये की 2020 पासूनचे पुढचे पेपर करायचे. करा मग, हरकत नाही. 4 वर्षाचे पेपर करा, 4 वर्षाचे, 4 वर्षापुरतेच मार्क घ्या, हरकत नाही. जर तुम्हाला खरंच मार्क वाढवायचे तुमचे, 2020 पासून सिलेबस चेंज झालाय ना, तर तेव्हापासूनचे पीवायक्यू किंवा पेपर्स क्वेश्चनच्या पॅटर्नसाठी, काय म्हणतात त्याला, जे काही अरेंजमेंट आहे ऑप्शन्सची, ऑल ऑफ द अबोची, इन्क्लुझिव्हची, एक्सक्लुझिव्हची, ठीक आहे, किंवा पद्धत आहे प्रश्न विचारण्याची, यासाठी करा. कंटेंट सिलेबस मधलं काय म्हणे आपण, डिकोडिंग, त्याच्यामधलं पाठांतर, ह्याच्यासाठी मागचे पेपर लागणारच आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की मागचा पेपर मी करणार नाही, बघणार नाही, तर ते चुकीचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता कुठली गोष्ट नाही करायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल जीएस 2चा आपण एक्झाम्पल घेऊया. जीएस 2 मध्ये समजा आधीच्या पेपर्समध्ये 2020च्या सिलेबसच्या आधी तुम्हाला स्पोर्ट्सचे काही प्रश्न विचारले जायचे, अवॉर्ड्स वगैरे विचारले जायचे. ते नका करू. तुम्हाला कोणी म्हणलेलं नाही की त्या गोष्टी करत बसा, की त्या आधी जुन्या गोष्टी आहेत त्या आता पाठ करा. सिलेबस चेंज झालाय त्याच्यामध्ये, किंवा पेपरचा पॅटर्न चेंज झालाय त्याच्यामध्ये ते विचारत नाही. पण तुमच्या अजूनही सिलेबसचा काहीतरी पॉईंट्स भाग आहेत, त्याच्यावरती जुने प्रश्न विचारलेले आहेत, इतर परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेत, ते सोडू नका. पीवायक्यूचं अनालिसिस करणं म्हणजे 4 पेपर घ्यायचे, 20 पासून 24 पर्यंतचे, 23 पर्यंतचे, आणि म्हणायचे की नाही मी 4च पेपर करतो. असल्या गोष्टींना अजिबात अर्थ नाही. मी पुन्हा सांगतो, आपण परत परत म्हणतो बॅचमध्ये, द्राक्षे आंबट असतात. ज्यांना द्राक्षे आंबट वाटतात त्या द्राक्षांसाठी धडपड करत नाहीत. ज्यांना असं वाटतं की मला होणार नाही आधीचे अनालिसिस, ती लोक म्हणतील तुम्हाला, किंवा ज्यांना असं वाटतं की मी तुम्हाला अनालिसिस सांगू शकत नाही आधीपर्यंतच्या आतापर्यंतच्या प्रश्नांचं, ती लोक तुम्हाला सहसा म्हणतील की तुम्ही 4च पेपर करा. अजिबात नाही. सगळ्या परीक्षांचे सगळे प्रश्न, सगळे पेपर करायचे. ऑप्शन्सची अरेंजमेंट, मेन्सला काय विचारलं जातं, मेन्सच्या प्रश्नांचा रोख कुणीकडे आहे, याच्यासाठी 4 पेपर शेवटी शेवटी करणं, किंवा परत परत ते पेपर बघणं, पेपरचं फील ऍक्च्युअल त्याच्यामधून घेणं, यासाठी 4 पेपर करा. पण मागचे जे पेपर्स आहेत कंटेंटसाठी, किंवा त्याच्या काय म्हणूया आपण, इव्हॅक्युएशन अनालिसिससाठी, तुम्हाला नक्की वापरायला लागतील. असं काही हे नसतं. कोण सांगितलं असं ना की एसटीआयचा मेन्सचा पेपर काढणारा व्यक्ती आणि जीएस 4चा पेपर काढणारा व्यक्ती वेगळा असेल, सेम असेल ना कदाचित. आपण असं काही, इकॉनॉमिक्सचा पेपर काढणारा सेम असू शकतो, आपण असं काही म्हणू शकत नाही की नाही ही लोक वेगवेगळे असतील म्हणून. पुढे जाऊया. पुढे काय म्हणलंय,
कोणत्या विचारवंतांनी विकास ही एक प्रक्रिया आणि फलित असून राज्यातील नागरिकांना कमीत कमी अन्न सेवा शिक्षण हमी देण्यासाठी राज्याच्या हस्तक्षेपासाठी गरज पडते. हा म्हणजे राज्याचा हस्तक्षेप स्टेटनी पॉझिटिव्ह काहीतरी घ्यावं, काय म्हणूया आपण, स्टेप घ्यावी, याच्याबद्दलचा प्रश्न आहे. अमर्त्य सेन यांचं वाक्य आपण बघत होतो की ते काय म्हणतात, सरकारचं काम काय आहे, कॅपेबिलिटी डेव्हलप करणं, कॅपॅसिटी डेव्हलप करणं लोकांमधली. आता पुन्हा एकदा, गटात न बसणारा म्हणून जर तुम्ही एखाद्याने सोडवलं अमर्त्य सेन, ठीक आहे, पण मला असं वाटतं की अमर्त्य सेन यांच्याबद्दल तुम्हाला हे माहिती पाहिजे. कॅपेबिलिटी अप्रोचवर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्येच माहिती पाहिजे, तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की अमर्त्य सेन सारखे जे विचारवंत आहेत, एकतर ते काय भारतीय अर्थशास्त्रज्ञ, त्या लोकांचा ऑब्व्हियसली भर कशावरती असणार आहे की सरकारनी लोकांसाठी काहीतरी प्रयत्न करावे. ठीक आहे, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये सरकारने काय करावं, एक प्रकारे विकासासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा असणार आहे. कालच बघितलं, कराराचे वर्ष विचारतात, जसे कायद्याची वर्ष विचारतात तसे वेगवेगळ्या करारांची वर्ष विचारतात. इथं सुद्धा त्यांनी एक्सक्लुझिव्ह ऑप्शन तुम्हाला दिलेले दिसून येतील. युरोपियन करार विचारलाय, अमेरिकन विचारलाय, आणि काय आफ्रिकाची सनद सुद्धा विचारली आहे. आपण सगळे करारांची इयर्स आता केलेले आहेत. भ्रष्टाचाराची समस्या ही आपल्या सीमा समस्येपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची आहे असं कोणी म्हणलंय? जुना प्रश्न आहे हा, पण आता म्हणजे कुणाचं काही लॉजिक असेल नसेल, तुमचं तुम्ही हे ठरवा. फार काय याच्यामध्ये हे लावू शकत नाही. कोणाला वाटेल नरेंद्र मोदींचं हे करावं का? लक्षात घ्या, सीमा प्रश्न किंवा काय म्हणूया बॉर्डर इश्यू बद्दल बोललंय सहसा तरी. बॉर्डर इश्यू आत्ता काय फार आपले ज्वलंत बॉर्डर इश्यू काय फार जास्त मीडियामध्ये डिस्कस केले जात नाहीयेत. त्या अँगलनी हा विचार केला पाहिजे. तुम्हाला वाटलं ऑड मॅन आउट म्हणून मी नरेंद्र मोदींचं नाव घेणार, कारण का बाकीचे लोक मला काय वाटतात, जुनी वाटतात, नरेंद्र मोदी त्यातल्या त्यात नवीन वाटतात. आयोगामध्ये एखादा त्यांचा फॅन असेल तर त्यांनी प्रश्न काढला असेल, काही तुमच्याकडून विचार होऊ शकतो, तुम्ही कदाचित त्याच्यानुसार हे उत्तर मारू शकता. अं, सांगू शकत नाही कोणाचं काय बरोबर येईल, काय कसं येईल, किंवा कुणी म्हणेल की नाही मला राजीव गांधी, राधाकृष्णन आणि मोदींबद्दल खूप जास्त माहिती आहे, प्लॅनिंग बद्दल काही माहिती नव्हती म्हणून मी तो मारला. मग ते या गोष्टींना काही अर्थ राहत नाही, ऍबसर्ड आहे. शक्य झालं ठीक, नाही तर झालं ठीक, पुढे जाऊया. काय म्हणते बघा, एकच मिनिट. ठीक आहे, पुन्हा एकदा तेच. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हा 95 सालचा जागतिक पातळीवर प्रकाशित झालेला मानव विकास अहवालाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय. ABCD असं ऑप्शन दिलंय आणि फक्त ए उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, ए बरोबर सी सुद्धा घेतलेला नाहीये, फक्त ए उत्तर घेतलंय. स्त्री विकास किंवा फिमेल डेव्हलपमेंट असं घेतलेलं आहे. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश इन 1995 ॲट ग्लोबल लेवल वॉज रिलेटेड टू द प्रॉब्लेम ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे, लक्षात येते का बघा, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन बद्दल त्यांनी ऑप्शन घेतलेला नाही, फिमेल डेव्हलपमेंट वाला ऑप्शन घेतलाय. हे कशासाठी सांगणं, की जर समजा आपण असा विचार केला की नाही आपल्याला दोन वाला ऑप्शन निवडायचा आहे, ठीक आहे, एक सिंगल वाला आपला ऑप्शन निवडायचा नाही, तर गडबड होऊ शकते. सरळ सरळ आहे. 1995च्या अहवालाचं नाव तुम्हाला बीजिंग परिषदेमुळे सुद्धा असंही लॉजिकली माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 1995 ग्लोबल लेवलवरती आपण फिमेल डेव्हलपमेंट बद्दल काय चर्चा करत होतो. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन इथं त्यांनी घेतलेलं नाही. त्याच्यानंतर पुढे काय, लैंगिक विषमता, जेंडर इनइक्वॅलिटी इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, जेंडर गॅप इंडेक्स वगैरे वगैरे लक्षात घ्या. पुन्हा एकदा जेंडर गॅप इंडेक्सचा प्रश्न, ठीक आहे, आधीच येऊन गेलेला आहे, जुन्या परीक्षेमधला प्रश्न आहे. याचा अर्थ तो आत्ता येणं अपेक्षित होतं का? मग होतो. पुन्हा एकदा 2023ला जर प्रश्न विचारला किंवा आता परत 2024ला विचारला, तर असं म्हणायचं नाही की एवढ्या डिटेलमध्ये कसा प्रश्न विचारला. आधीचे टुकार त्यांचे वन लायनर येऊन गेलेले आहेत. पुढच्या टप्प्यामधले प्रश्न विचारणं आता अपेक्षित आहे. हा ठीक आहे, लक्ष्मी अग्रवाल, कीर्ती भारतीने, बेजवाडा विल्सन सांगितलं. ऑर्गॅनिकली अनालिसिस आपण ऑलरेडी केलेलं आहे. यांच्याबद्दल आता तुम्हाला PYQ मध्ये काही करण्याची गरज पडणार नाही, कारण ही लोक आपल्याला माहिती आहेत, महत्वाची आहेत. आणि ही सोडून, ही तीन लोक सोडूनही बाकीचे मानवाधिकार कार्यकर्ते जे आहेत महत्वाचे, ते आपण आता ऑलरेडी केलेले आहेत. ठीक आहे, लक्ष्मी अग्रवाल, कीर्ती भारती, बेजवाडा विल्सन. आपण अरुणा रॉय यांच्याबद्दल माहिती पाहिली, आपण मला वाटतं बैला भाटिया यांची माहिती पाहिली, किंवा आपण कुठलं प्रज्वल आपण बघितलं. हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी या अनुषंगाने, या तिघांच्या अनुषंगाने आपण बाकीच्या गोष्टी पाहिलेल्या असतात. पुन्हा सांगतो की माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन HRHRD साठी इथं लिखाण करणं तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुम्ही जर बॅच करताय तर इथं सगळं लिहित बसू नका, अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. लक्ष्मी अग्रवाल, कीर्ती भारती, बेजवाडा विल्सन यांच्याबद्दलचे डिटेल्स इथं लिहायचे, किंवा मग बाकीच्या काय म्हणूया आपण जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दलची माहिती इथे लिहायची. असं आपल्याला या पद्धतीने हे आपण करतो. पण हे सहसा आपण इंटिग्रेटेड बॅचेससाठी करतो, जी नवीन लोक ज्यांना अनालिसिस अजून माहिती नाही कसं करायचं त्यांच्यासाठी करतो. तुमच्याकडून हे आत्ता या मेन्ससाठी खरंच अपेक्षित नाही. ऑलरेडी केलं असेल त्याचा वापर करा, पण आत्ता नव्याने, म्हणजे ते कसं असतं ना, भारी भारी वाटायला लागतं की
घेऊन यायच्या प्रिंट्स आणि खटाखट खटाखट याच्या बाजूला सगळं रंगवून टाकायचं, असं आपल्याला HRH कारण तुम्ही बॅचमध्ये आहात, ऑर्गॅनिकली अनालिसिस होणार आहे, तुम्ही पुस्तकामध्ये गोष्टी करणार आहात, सिलेक्टिव्ह गोष्टी करणार आहात, सिलेक्टिव्ह गोष्टी तुम्ही पाठ करणार आहात, तर तुम्हाला इथं सगळं लिहित बसायची गरज नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदल्या दिवशी किंवा शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये, 4 दिवसांमध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न परत बघणं होईल का नाही, ही शंका आहे. ठीक आहे, परत हे सगळं बघणं होईल का नाही हेच शंका आहे. हा, जर तुमच्यापैकी कोणी असं असेल की नाही सर, मी फक्त पीवायक्यूच्या आजूबाजूला लिहिलेलं बघून जाणार आहे, करा बिंदास, हरकत नाही. मग मग चालेल. जर तुम्ही शेवटच्या 2 आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये हे सगळं बघून जाणार आहे, तर मग तुम्ही आता किती लिखाण करा, काही हरकत नाही, पण मग तेच करायचं, बाकी काही करायचं नाही. जर तुम्ही पुस्तक किंवा पुस्तकाच्या आजूबाजूला लिहिलेल्या गोष्टी, स्टिक नोट्स किंवा नोट्स ते वापरणार असाल तर ते करा, याच्यामध्ये लिखाण करू नका. स्मार्ट वर्क करा, अन्यसरी खूप जास्त वेळ तुमचा गेला नाही पाहिजे. जोड्या लावा विचारात, मानव विकास निर्देशांक आणि बाकीच्या काही फार विशेष नाही. भारताची जोडी माहिती असेल किंवा सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन माहिती असेल तरी जमून जातं. हे 12 राज्य विचारली होती 1864. कळते का बघा, ऑलरेडी त्यांनी तुम्हाला काय केलं होतं, जिनिव्हा कन्व्हेन्शन दिलं होतं, जिनिव्हा कन्व्हेन्शनचं इयर पण दिलं होतं. मग त्यांनी ICRCचं सुद्धा इयर विचारलं, म्हणजे जुन्या प्रश्नामधून ICRC बद्दलची हिंट त्यांनी ऑलरेडी तुम्हाला दिली होती की आम्ही याच्या आजूबाजूचा डेटा खोदतोय. मग आपलं काम होतं की त्याच्या आजूबाजूचा डेटा करून ठेवणं. त्याच्यानंतर काय आहे, HDI बद्दल विचारलेलं आहे. हा ठीक आहे, HDI दाखवतो की आर्थिक वृद्धी ही विकासाचे एक साधन आहे, पण केवळ एक मात्र साधन नाही. बरोबर आहे, इकॉनॉमिक ग्रोथ वरती फक्त आपण भर देऊ शकत नाही. त्याच्यानंतर कोणत्याही देशाचा विकास अंतिम निकष म्हणून मानवाच्या निवडीचा अवकाश, व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे का बघा, अमर्त्य सेन यांची डेफिनेशन आहे, डेव्हलपमेंट मीन्स काय, इन्क्रीजिंग युअर चॉईसेस. त्याच्यानंतर मानव सुरक्षा आणि सक्षमीकरणासंबंधी HDI मध्ये गोष्टी प्रतिबिंबित होत नाहीत होत, बघितले आपण. काय एम्पॉवरमेंट म्हणा किंवा ह्युमन सिक्युरिटी म्हणा, ठीक आहे, या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत, म्हणून तर आपण इतर इंडायसेस आणले. असमानता आणि दारिद्र्य याच्याबद्दलच्या गोष्टी HDI मध्ये येत नाहीत, म्हणून तर आपण बाकीचे इंडायसेस आणले. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणला असेल, इनइक्वालिटी ऍडजस्टेड HDI आणला असेल, सक्षमीकरणाबद्दल किंवा काय कुठला महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स सारखा इंडेक्स आणला असेल, किंवा हे बाकीचे इंडायसेस आणले असेल. हे सगळं 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 तुम्हाला विचारलेलं आहे. हे सगळं ऑर्गॅनिकली आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही करणार आहात. तुम्हाला परत या गोष्टींमध्ये हे करावं लागणार नाही, लक्षात ठेवा. इथं काही लिहायची गरज नाही, हे ऑलरेडी लिहिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, तुम्ही नंतर चेक करू शकता. ठीक आहे, कारण हे काम आमचं आहे, म्हणजे हे काम तुम्ही आमच्याकडे सोडा किंवा माझ्याकडे सोडा, की हे मी तुम्हाला आधीच करून दिलेलं असणार. तुम्हाला ह्या गोष्टी रेडीमेड मिळणार आहेत, त्याच गोष्टी तुम्ही वापर करायच्यात. काय केलंय, 2016चा मानवाधिकार दिन विचारलाय, म्हणजेच काय, आत्ताचे मानवाधिकार दिन आपण करणं आता अपेक्षित आहे. युनो बद्दल विचारलंय, हा काउन्सिल बद्दल विचारलंय. ठीक आहे, काय विचारलंय, इंटर गव्हर्नमेंटल बॉडी रिप्लेस फॉर्मर युनायटेड नेशन्स कमिशन. बरोबर आहे, 2006ला याची जागा घेतली म्हणलं आपण. तिच्या सदस्यांची निवड 3 वर्षाच्या कालावधीसाठी, 4, 7 आणि 3. ठीक आहे, पाठ करायचा प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं. 2016चे प्रश्न, 130वी पोझिशन बघू. ठीक आहे, परत पुढे जे प्रश्न डिस्कस करण्यासारखे ते आपण घेते. कालच हे टाकलं की त्यांनी तुम्हाला 217 काय 3 आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलं. 183वी त्यांनी तुम्हाला मीटिंग विचारली इतक्या स्पेसिफिकली. आणि बघा, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असं म्हणलंय, आणि 2023ला युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या शब्दावरती प्रश्न आला. मग आपलं काम काय, 183 पण पाठ पाहिजे, 217 3A सुद्धा किंवा A3 सुद्धा पाठ पाहिजे. कारण का, या लाईनवरती प्रश्न विचारला ना वेबसाईटवरच्या, ती वेबसाईटवरची जशाल तशी लाईन उचलली आहे त्यांनी, त्याच्यामधला त्यांनी तो सेशन विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकणारा गुन्हा केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला अटक करताना डॅश डॅश मधील कलम 46 म्हणलेला आहे, वाजवी बळाचा वापर. आता बघा, म्हणजे आता अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना, तर ह्या प्रश्नांचा विचार करताना, जर समजा तुम्हाला माहिती नाहीये, समजा तुम्ही केलं असेल नसेल, कोणी PSI साठी तयारी करतं, कोणी नाही करत, पण तुम्हाला माहिती नाहीये की हे काय आता विचारलेलं आहे, तर लक्षात घ्या, इलिमिनेशन तर तुम्ही 3 नंबरचं तर इलिमिनेशन करायलाच पाहिजे. ठीक आहे, कारण का, प्रश्न कशाबद्दल बोलताय, वाजवी बळाचा वापर म्हणतोय, म्हणजे पोलिसांना काहीतरी अधिकार दिलाय त्यांनी, वाजवी बळाचा वापर म्हणतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणताय, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट पण दिलेला आहे. ओके, आता कशा सॉरी, प्रश्नामध्ये काय डेटा दिलाय, पोलीस टू यूज रिझनेबल फोर्स इव्हन एक्सटेंडिंग अप टू द कॉझिंग ऑफ डेथ म्हणले व्हाईल अरेस्टिंग अ पर्सन. मग आता एखाद्याला असं वाटू शकतं की नाही, टेररिस्ट किंवा टेररिझमच्या ऍक्टमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतील का वगैरे, असं वाटू शकतं. आता लक्षात ठेवा, त्यांनी तुम्हाला इथं दिलंय ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ अँड इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ असं म्हणलंय. म्हणजे काय, काहीतरी, ठीक आहे ना, काहीतरी गुन्ह्याची शिक्षा त्यांनी सांगितलेली आहे, त्या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अटक करण्याची प्रोसिजर इथं दिलेली आहे. आता हे कळालं पाहिजे
की इंडियन पिनल कोड आणि सीआरपीसी याच्यामध्ये बेसिक डिफरन्सच हा आहे की आयपीसी मध्ये सहसा काय केलं जाईल, गुन्ह्यांची डेफिनेशन दिली जाईल, ठीक आहे, आणि शिक्षा वगैरे सांगितली जाईल. आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये काय केलं जाईल, त्याची एक्झॅक्ट प्रोसिजर दिली जाईल, कुणाला कसं अटक करायची, त्याच्याबद्दल काय करायचं, त्याला न्यायालयासमोर कसं हजर करायचं वगैरे, या गोष्टी कशामध्ये दिल्या जातील, प्रक्रियेमध्ये दिल्या जातील, लक्षात ठेवा. आता एखाद्याचं डोकं असं पण चालू शकतं की सर याच्यामध्ये ना मला असं वाटलं प्रश्न वाचल्यानंतर की प्रोसिजर दिली, अटक करण्याची प्रोसिजर दिली आहे, म्हणून मग मी सीआरपीसी मारला. तर हे मी कुणासाठी सांगतोय, ज्यांनी कधी फार काय ते लॉजची तयारी केलेली नाहीये, ज्यांना कायद्याचा फार काही अंदाज नाहीये, त्यांना हा विचार करायला लागेल. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे, ज्यांनी आयपीसी सीआरपीसी कळून पेलेत, त्यांच्यासाठी काही फार विशेष हा म्हणजे काय म्हणतात त्याला, अवघड असायचं काही कारण नाही. पण विचार कसा करावा लागेल, पहिलं तर काय, तुम्ही ह्युमन राईट्सचं प्रोटेक्शन तर तुम्ही उडवलंच पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी सुरू होतात. त्याच्यानंतर पुढचं HDI मध्ये त्यांनी काय केलंय, भारताचा आणि पाकिस्तानचा रँक विचारलाय. मग आपलं काम आहे पाकिस्तानच्या रँककडे किंवा ऍटलिस्ट भारतानंतर पाकिस्तान येतो हे माहित पाहिजे. एनपीए पाठ केले का, ठीक आहे ना, मालदीवचा भूतबंगला पाठ केलंय, ठीक आहे ना, त्याच्यानंतर काय पाठ केलंय, एनपीए पाठ केले, नॉन परफॉर्मिंग देश असं पाठ केलंय, एनपीए माहिती आहे. मग याच्याबद्दल प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो आपल्याला. त्याच्यानंतर मानवी हक्काबद्दलच्या चळवळी, कालच प्रश्न बघितलाय. हा, आता हा एक खतरनाक प्रश्न विचारला होता त्यांनी, जुना प्रश्न आहे, असे प्रश्न आले तर म्हणजे फार तुम्ही जाम होणार आहे, नक्की आहे. 2014च्या मानव विकास निर्देशांकांच्या बाबतीमध्ये जुळणी करा म्हणलंय, आणि देश असे दिलेत की जे काही पहिले 5, शेवटचे 5 वगैरे असं काही अंदाज आपण लावू शकत नाही. आता तो त्यावेळेसचा प्रश्न आहे. त्यावेळेस जर समजा काही ते फार चर्चेत असेल तर वेगळी गोष्ट आहे. आता अशा प्रश्नांमध्ये जर माझं काहीच डोकं चालत नाहीये, तर म्हणजे मला काय वाटतं सांगतो मी तुम्हाला, की जर मला या प्रश्नाबद्दल फार विचार करायचा झाला तर याचं उत्तर आपण काय शोधणार. तर लक्षात घ्या, आपल्याकडे केरळ सारख्या राज्यांचा काय आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला आहे. ओके, केरळ सारख्या राज्यांचा HDI चांगला आहे. केरळ असेल, गोवा असेल, आता मग आपण बघितलं की गोव्याचं सुद्धा आपण काय म्हणतो, गरिबी कमी असणं, केरळची गरिबी कमी असणं वगैरे वगैरे. तर केरळ सारख्या राज्यांना काय केलं जातं, ट्रॅव्हलिंगसाठी प्रेफर केलं जातं. जर याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, या देशांमध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल प्रेफरन्सेस म्हणा किंवा तुम्ही कुठे जाल असं जर तुम्हाला विचारलं, कुठल्या देशांमध्ये आपण जाऊ शकतो याचा विचार केला, तर तो एक अँगलने विचार करता येईल. किंवा कुठले देश असे आहेत त्याच्यामधले की जे छोटे देश आहेत, ठीक आहे, या कुठल्या देशांबद्दल खूप जास्त त्यांनी काय म्हणून आपण ग्रोथ केली आहे, विकास केला याची चर्चा आहे, अशा देशांचं तुम्हाला काय करायला लागेल, 1, 2, 3, 4 सिक्वेन्स लावायला लागेल. ह्या आकड्यांमध्ये जाताच येणार नाहीये मला, ठीक आहे ना, मी काय कोणाचे आकडे फाट करून आलेलो नाहीये. मला काय करायला लागेल, हा, पहिल्या स्थानावरती कुठल्या देशाकडे मी जाऊ शकतो किंवा त्यातल्या त्यात कुठला देश डेव्हलप वाटतो HDIच्या अँगलने, नंतर दुसऱ्या नंबरला कुठला देश येईल, मग तिसऱ्या नंबरचा, आणि मग चौथ्या नंबरचा मला असा विचार करायला लागेल. मग मे बी सिंगापूरने सुरुवात होईल आणि इस्रायल शेवटी कुठेतरी येईल. कुणाला असं वाटेल नाही सर, मला वाटलं की नाही इस्रायल एवढा काय आहे, खूप जास्त प्रगत आहे, आपण त्याच्याकडून टेक्नॉलॉजी घेतो वगैरे वगैरे. लक्षात ठेवा, HDI मध्ये टेक्नॉलॉजी वगैरे या गोष्टींपेक्षा बाकीच्या गोष्टींना महत्व आहे, ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये इतर गोष्टींना महत्व आहे, नुसतंच तो किती इतर लोकांशी कसा युद्ध करतो आणि किती जास्त त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे याला फार महत्व नाही, ठीक आहे. मला असं वाटतं की सिंगापूर बालीला तर आता काय ते अप्पर मिडल क्लासमध्ये लोक खूप सहज फिरायला जातात, ठीक आहे. या अँगली तुम्ही याचा विचार केला पाहिजे. जर आपले पाठ असतील तर तुम्ही देव किंवा पशु आहात किंवा असू शकता, एवढं पाठांतर आपल्याला करायचं नाहीये. काही वेगवेगळे अँगल लावायचे, मी हे यासाठी सांगतोय, मी या आकड्यांमध्ये जाणार पण नाहीये की कुणाचा कुठला आकडा आहे. मला काय करायचंय, हे आकडे जे आहेत ना, हे क्रोनॉलॉजिकली सेट करायचे आहेत. जास्त आकड्यापासून कमी आकड्याकडे मला हे काय करायचं, सेट करायचंय. आणि या देशांना सुद्धा मला जास्त काय म्हणूया आपण, विकसित पासून कमी विकसित म्हणा किंवा त्यातल्या त्यात बेटर पासून कमी बेटरपणा, याच्यामध्ये मला अरेंज करावं लागेल. याच्यापेक्षा वेगळं मी काही मे बी करू शकणार नाही. जर दुसऱ्या तुमच्याकडे कोणाकडे जास्त हिंट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते नक्की करू शकता. पुढचं काय, अम्नेस्टी इंटरनॅशनल बद्दल प्रश्न विचारला होता मानवी हक्क संरक्षणाच्या बाबतीमध्ये, आणि काय बघा, ऑल ऑफ द अबो ऑप्शन दिलेला आहे. आता बघा, अम्नेस्टी इंटरनॅशनल बद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल असा प्रश्न आला तर तुम्हाला काय कळायला पाहिजे. त्यांनी काय केलं इथं, रिलीजिंग वॉर प्रिझनर्स असं म्हणलंय, त्याच्यानंतर स्ट्रगल फॉर पॉलिटिकल राईट्स असं म्हणलंय, आणि प्रिझन इम्प्रुव्हमेंट म्हणलंय. जर तुम्ही 1 आणि 3चा जरी विचार केला, ठीक आहे, 1 आणि 3चा जरी विचार केला, तर तुम्हाला हे कळालं पाहिजे की हे 1 आणि 3 एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी काही फार नाही आहेत, ठीक आहे ना. म्हणजे जर 2 ऑप्शन एकमेकांपासून सेपरेट करू शकत नसाल तुम्ही, एकीकडे काय म्हणताय, वॉर प्रिझनर्स बद्दल बोलताय, आणि की दुसरीकडे काय बोलताय, प्रिझन इम्प्रुव्हमेंट बद्दल बोलतोय. जर 1 आणि 3 तुम्ही सेग्रिगेट करू शकत नसाल ना, तर उगच बळणबळ उगच कुठलं तरी 1 किंवा 3 एकच ऑप्शन घेऊन आलो, असलं काय करू नका. वरीलपैकी सर्व दिलंय ना, मारून टाका वरीलपैकी सर्व. कारण का, तसं पाहायला गेलं तर हे तिन्ही पण, हे 1, 2 आणि 3, हे तिन्ही पण एक प्रकारे तुम्हाला काय दिसतात, फर्स्ट जनरेशन जे राईट्स असतात ना, फर्स्ट जनरेशन राईट्स,
त्याच्यामधली ही कामं दिसत आहेत त्यातल्या त्यात. ठीक आहे ना, म्हणजे माझं व्यक्ती स्वातंत्र्य, ठीक आहे, किंवा मला टॉर्चर केलं जाऊ नये, किंवा माझं राजकीय स्वातंत्र्य वगैरे, याच्याबद्दल हे बोलतात. मग तिन्ही पण एकाच गटातले वाटतात, तर मग ऑल ऑफ द अबोव मारणे याच्यामध्ये बरोबर असणार. आता ह्या प्रश्नासाठी नाही म्हणत आहे, इतर प्रश्नांमध्ये जेव्हा तुमचे दोन ऑप्शन एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत, तेव्हा वरीलपैकी सर्व मारायचं. पीवायक्यूच्या अनालिसिस मध्ये लिहून ठेवा, जर दोन ऑप्शन एकमेकांपासून सेपरेट होत नसतील, दोन्ही एकाच बाजूने जाणारे असतील, तर गाळायची नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय विचारलं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सो मोठो कारवाई, आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला सेक्शन विचारलाय. कालचं लेक्चर बघितलं तर आपण काही महत्वाचे सेक्शन त्याच्यामध्ये डिस्कस केले. हा प्रश्नाला मी टिक यासाठीच करून ठेवलाय की तुम्हाला हे लक्षात यावं की NHRC करत असताना ह्युमन राईट्स ऍक्ट जो आहे, तर त्या ऍक्ट मधल्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित पाठ करायचं. काही सेक्शन्स आहेत, ते महत्वाचे सेक्शन तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे बघितले ऑलरेडी ICRC. त्याच्यानंतर हा हा एक प्रश्न आहे जो तुम्हाला पीवायक्यूची आणखी एक चांगली इन्साइट देऊ शकतो. काय म्हणले बघा, कैद्यांच्या हक्कासंदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्यांना देण्यात आलेले नाहीत. काहीच माहित नाही आपल्याला याच्याबद्दल, असलं काही वाचलंच नाही कैद्यांचे हक्क बिक्क. आपण आता डायरेक्ट ऑप्शन बघतोय. काल म्हटलं ना की प्रश्न बघायचे ना ऑप्शन बघायचं. काय म्हणतंय, तुरुंगात काम करणाऱ्या कैद्यांच्या वेतनामध्ये वाढ. ठीक आहे. त्याच्यानंतर समानता व न्याय वागणुकीचा हक्क. त्याच्यानंतर वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट. डी काय म्हणते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. आता माझ्याकडे हे चार ऑप्शन्स आहेत. यांनी तुम्हाला ऑप्शन सुद्धा काय केलं, दोन दोनच्या गटात दिलेत. माझं काम काय, सिंपल माझं काम हे असलं पाहिजे की मी याच्यामधले दोन एका बाजूने जाणारे ऑप्शन निवडायचे आहेत फक्त, बस काही करायचं नाहीये मला. मला असं दिसतंय समानता आणि न्याय वागणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हे काय आहेत, जनरलाइज ह्युमन राईट्स असू शकतात किंवा असायला पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. ए आणि सी मध्ये मात्र त्यांनी कशाबद्दल बोललंय, तुरुंगात काम करणाऱ्या कैद्यांच्या वेतनामध्ये वाढ याच्याबद्दल बोललंय. आणि तर काय म्हणलंय, वैवाहिक हक्क असं म्हणलेलं आहे. आता लक्षात ठेवा, देण्यात आलेले नाहीत असे हक्क तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे. उत्तर काय आहे बघा, याचं उत्तर आहे ए आणि सी. आपलं पहिलं काम काय आहे, तर बी आणि डी एका बाजूने जातात आणि ए आणि सी एका बाजूने जातात. हे तर पहिलं आपल्याला सेग्रिगेशन कळायला पाहिजे. कळते काय, की इथे समानता आणि न्याय वागणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ठीक आहे, दोन तरी आपल्याला एका बाजूने जाताना दिसतात. आणि ए आणि सी मात्र स्पेसिफिक आहेत. प्रश्न काय विचारलाय, कायद्यानं आपण कुठले हक्क देतो. आता तुम्ही विचार करा, वेतनामध्ये वाढ हा काय हक्क असू शकतो का? काम केलं तर वेतन मिळावं हा हक्क असू शकतो, वेतनामधली वाढ वगैरे हा हक्क असू शकत नाही. हे सिंपल कळायला पाहिजे. जसं आपल्याला 2023च्या प्रश्नामध्ये त्यांनी एका ठिकाणी डी ऑप्शनला काय दिलं होतं, करिअर गायडन्सचं मार्गदर्शन मिळवण्याचा हक्क. ठीक आहे ना, करिअरची ऑपॉर्च्युनिटी असण्याचा हक्क असू शकतो. करिअर गायडन्ससाठी मोफत मार्गदर्शन हा हक्क कसं काय असू शकतो ना, म्हणजे तुम्हाला हे पण कळालं पाहिजे की हक्क काय असू शकतो आणि काय नाही असू शकत. याच्यावरून सुद्धा ह्या गोष्टी कळतात. प्रश्न सोपा आहे, मे बी तुम्हाला खूप सहज सुटेल, पण बऱ्याचशा ठिकाणी आयोग तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहे, ABCD करणार आहे. दोन ऑप्शन, हा 2:2 पॅटर्न आहे. दोन ऑप्शन एका बाजूने जातील, दोन ऑप्शन दुसऱ्या बाजूने जातील. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत. आता हा जो ऑप्शन आहे, वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट, हा तुम्हाला काय वाटेल, बरोबर आहे की सर, म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरला भेटणं हा हक्क असायला पाहिजे कायद्याला. त्याच्यामुळे मला वाटलं सी बरोबर आहे. लक्षात घ्या, त्यांनी काय गेम केलं याच्यामध्ये, वैवाहिक हक्क असं म्हणलेलं आहे. वैवाहिक हक्क याचा अर्थ असतो, त्याला इंग्लिशमध्ये कॉन्ज्युगल राईट्स म्हणतात. आता तुम्हाला माहित असायची गरज नाही, पण हिंट दिली आहे त्यांनी. वैवाहिक हक्क कॉन्ज्युगल राईट्स म्हणजे काय, कॉन्ज्युगल राईट्स म्हणजे समजा एखादी आपण म्हणूया स्त्री आहे आणि ती जर कशामध्ये आहे, जेलमध्ये बंद आहे, आणि त्या स्त्रीला असं वाटतं की नाही मला प्रेग्नंट काय करायचंय, प्रेग्नन्सी मला ठेवायची आहे आणि मला काय करायचं, माझं बाळ वाढवायचं, असं जर तिला वाटत असेल, तर तो वैवाहिक हक्क येतो. म्हणजे सेक्शुअल काय म्हणूया कॉन्टॅक्ट येण्याचा आणि मग त्याच्यातून पुढेच्या गोष्टी घडण्याचा, या गोष्टींबद्दलचा हा हक्क आहे. हा हक्क म्हणजे ही गोष्ट आहे, हा हक्क म्हणून तुम्हाला देऊ शकत नाही, ते तुम्हाला म्हणजे त्या कायद्याला देऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, सरळ सरळ बी आणि डी हे काय आहेत, ह्युमन राईट्स आहेत. ए आणि सी हे मागण्या आहेत. लक्षात ठेवा, हे आपण ऍडिशनल मागण्या करू शकतो जेल कुणाकडे, प्रशासनाकडे. ए आणि सी, सॉरी, ए आणि डी नाही, ए आणि सी हे तुम्ही अधिकार म्हणून नाही मागू शकत. तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही रिक्वेस्ट वगैरे करू शकता. या अँगलनी त्या गोष्टीचा विचार करायला लागेल. लक्षात घ्या, अशा अँगल तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांमध्ये, फक्त या याच्यामध्ये नाही, GS3 मध्ये नाही, बाकीच्या पेपरमध्ये पण मदत करतील. हा तो प्रश्न आहे जे ऑर्गॅनिकली आता आपल्या पुस्तकामध्ये हे सगळ्या केसेस आहेत. ठीक आहे ना. मग काही जण कसं असतं ना, काही जणांचं असं असतं की सर मी खूप कमी हे करतो, कमी याच्यात माझा अभ्यास करतो. मग करताना काय करायचं, UDHR करताना 5च पानं करायची आणि मग नंतर काय करायचं, हे प्रश्न घेऊन बसायचं आणि मग ह्याचं एक 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 गोष्ट शोधत बसायची ना. काय नाही गरज आहे शोधत बसायची, नाही लिहायची गरज आहे, पुस्तकात आता तुमच्या आहे. पुन्हा सांगतो, ऑर्गॅनिकली सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, असला प्रश्न जर डिरेक्टली तुमच्या परीक्षेमध्ये अपिअर झालाय आणि तुम्हाला याच्यामध्ये विचार करायची वेळ आली आहे,
तर तुम्ही काय करायला पाहिजे त्याचा थोडासा विचार करा. स्क्रीनवरती प्रश्न आहे, तुम्ही शब्दांमध्ये जा, काय प्रयत्न करून बघा की आपण याच्यामध्ये काही डोकं लावू शकतो का. की ठीक आहे, उत्तर चुकू द्या. उत्तर ऑलमोस्ट काय होणार आहे, 50% लोकांचं चुकणार आहे. ठीक आहे, किंवा इव्हन 80% लोकांचं चुकेल. पण काही डोकं लावू शकतो का, हा विचार करा. म्हणजे पॉज घेतोय जरा, तुम्ही विचार करा काही तुम्हाला डोकं लावता येतं का. कॉम्प्रिहेन्शन वरती जायचं. कॉम्प्रिहेन्शन वरती जायचं. बघा काही अंदाज येतोय का. काय तुक्का मारणार अशा प्रश्नामध्ये, याचं डोकं लावा काही असेल तर. ऑप्शन बघून काही जमतं का, विचार येतो का बघा. येस. येस स्नेहल सांगणार आहेत, मला काय वाटलं. ओके, विवेक 336 म्यूट करा. येस सर. आवाज येतोय का? थोडा कमी येतोय. जस्ट आता येतोय सर क्लिअर? हा येतोय, येतोय बोला. सर पहिले तर सहेली विरुद्ध दिल्ली पोलीस आयुक्तामध्ये ऑप्शन 4 किंवा 1 असेल, ते तर आपल्याला आयडिया येऊन जाते की आरोपीला बेड्या घालणे किंवा पोलीस मारहाण आहेत. मला ओके. त्यानंतर वाटलं की बाकी जे काही ऑप्शन्स आहेत की व्यक्ती स्वातंत्र्य हे ऑप्शन आपण सोडलं, बाकी जे काही हम्म, ऑप्शन आहे ते असेच ऑप्शन आहे की जे आपण सरकार विरुद्ध करू शकतो. जसं हम्म, आरोपीला वकील नेमण्यास परवानगी, हे आपण बिहार सरकार असेल किंवा दिल्ली व्यवस्थापन असेल, तिथून हम्म. आपण एक ऑप्शन एलिमिनेट करू शकतो की व्यक्ती स्वातंत्र्य उल्लंघनाविरुद्ध हे पर्सन विरुद्ध पर्सन असू शकतं. हे बरोबर. मला असं वाटतं. ओके. त्यामुळे अजून काही. एचं 2 झालं की ऑप्शन 3 आपला येतो आणि बाकी 2 ऑप्शन असे आहेत का जे सरकार किंवा व्यवस्थापना विरुद्ध आपण करू शकतो. ओके, ओके, वकील नेमणं ठीक असेल किंवा आहे. ते येस, असेल. व्हेरी गुड. थँक्यू. अजून कोणी. जुईली. जुईली अनम्यूट करू शकते. हॅलो हा सर. जुईली. हा येस. आवाज येतोय का? येतोय, येतोय. सर मी फोर्थ ऑप्शनला जाईल. हा. कारण हे जोडा लावामध्ये पोलीस मारहाणीत मरण पावलेल्या मुलांच्या आईस नुकसान भरपाई. तर हम्म. आई म्हटल्यावर लेडीजशी रिलेटेड मला तो ऑप्शन वाटतोय. मग लेडीजशी रिलेटेड ए किंवा डी मध्ये नंदिनी सतपती आणि सहेली ओके. अशा नावावरून मग मी म्हणजे ओके. नंदिनी सतपतीला आईस नुकसान भरपाई या ऑप्शनला जाऊन हम्म. बाकी मग 1 2 3 4 करू शकते. ओके, ओके, ठीक आहे. अजून काही दुसऱ्या ऑप्शन बद्दल. हम्म, म्हणजे मला आता तेच आणि जे सहेली विरुद्ध दिल्ली पोलीस आयुक्त आहे ते आता आपण कंटेंट करताना ते लक्षात राहिलं की आरोपीला बेड्या घालणे हे जुलमी वर्तन. त्यामुळे मग ते आठवलं ओके, असं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. येस, थँक्यू. येस गुड. थँक्यू. बघा म्हणजे प्रत्येकाचा विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती खूप जास्त वेगळी असू शकते. म्हणून मी म्हणतो की मी म्हणजे आता याच्यावरूनच सांगतो, दोघांच्याच याच्यावरून सांगतो की जर कुणीतरी, मी तुम्हाला असं काहीतरी फिडिंग करायला लागलो अशा गोष्टींची की नाही हे असंच विचार करायला पाहिजे, असं होऊ शकत नाही. या ज्या काही गोष्टी असतात ना की एखादा डेटा ॲप्लिकेशन डेव्हलप करणं, हे प्युअरली इंडिव्हिज्युअल काम आहे. तुम्ही प्रश्न सोडवत राहा, अभ्यास करत राहा, आवाका वाढवत जा. तुम्हाला तुमचं तुमचं कन्व्हिक्शन यायला लागतं आणि तुमचं तुम्ही तुम्ही काहीतरी पद्धतीने विचार करायला लागतं, त्याच्यातून तुमची उत्तरं बरोबर येऊ शकतात. इम्रान अनम्यूट करा. हॅलो सर. येस. आवाज येतोय सर? येस येतोय, बोला. ओके. सर मी सी सोबत जाईन, रुदुल शहा विरुद्ध बिहार सरकार,
व्यक्ती स्वातंत्र्य उल्लंघनाविरुद्ध नुकसान भरपाई. कारण की सर आपले जे व्यक्ती स्वातंत्र्य असतात ते मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे, आणि ज्यावेळेस मूलभूत हक्काचं उल्लंघन होते तर आपण थेट शासनाविरोधात कारवाई करत असतो, कलम 226 आणि कलम 332 अंतर्गत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि येस. आणि दुसरा एक पॉईंट जसा आहे सर, सहली विरुद्ध दिल्ली पोलीस आयुक्त, तर थेट दिल्ली पोलीस आयुक्त विरुद्ध कारवाई केलेली आहे. तर अशा वेळेस काय होईल सर, याचा अर्थ ती जी दिल्ली पोलीस आयुक्त आहे त्यांनी कुठेतरी म्हणजे एखाद्या कैद्याचं म्हणजे त्याचे जे अधिकार आहे किंवा त्याची जी हे झालेली आहे, म्हणजे पोलीस कुठेटीमध्ये त्याचा जीव गेलेला आहे, तर त्याच्यामुळे थेट त्यांच्या विरोधात आपण ऍक्शन घेऊ किंवा म्हणजे कोर्टात जाऊ. ओके, म्हणजे डीचं तुम्ही एक म्हणताय, कारण का हा. पोलीस आयुक्त हा इमिजिएट, म्हणजे इमिजिएट इमेज. रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्याच्या हा. हातामध्ये काहीतरी घडलं तर, आणि त्याच्यातून मग त्याला काय म्हणतात, त्याला त्या पोलीस मारहाणीमध्ये असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये असेल हा. त्याच्यावरती ती जबाबदारी अंतर्निहित ये. केली. अजून काय? हा. आणि बिहार सरकार व्यक्ती स्वातंत्र्य उल्लंघनाविरुद्ध, आणि ते एका पॉईंट वरून आन्सर निघते सर. येस, येस, व्हेरी गुड. ऍक्च्युली सीचं दोन दोन ठिकाणी आहे ना. हा सर, दोन आणि एक. हो सर. सीचं दोन दोन ठिकाणी, डीचं एक दोन ठिकाणी. ठिकाणी. प्रश्न तसा आहे, पण तुमचं सीचं जे काही लॉजिक आहे किंवा तुम्ही सी बद्दल जे हा. काही विचार करताय हा. एक्झॅक्टली बरोबर आहे, त्याच्यात काहीच वाद नाही. कारण व्यक्ती स्वातंत्र्य कलम 21 याचं जेव्हा उल्लंघन होतं तेव्हा तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये असं काहीतरी काय म्हणतात खटला दाखल करणं, हे खूप साहजिक गोष्ट आहे किंवा हे बरोबर आहे. ठीक आहे. येस, थँक्यू, थँक्यू. सर एक गोष्ट ऍड करू. करा. सर मी मागच्या GS2च्या बॅचला पण होतो, सप्टेंबर महिन्याची जी बॅच झाली होती ना, हा. त्यालाही होतो. बट माझ्या काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ती बॅच मला कंप्लीट झाली नाही. तर त्यावेळेस मी बऱ्याच वेळा हात वर करायचो, पण मला कधी चान्सच आला नाही. आणि तो चान्स मला आता GS3च्या बॅचला आला. ओके, ओके, सर ओके. एक तुम्हाला साहित्य खूप आवडते, आणि एका कवीच्या दोन ओळी आहेत की बरसों से मैं दीदार कर रहा था, आज मेरी ईद हो गई. अरे बापरे. ओके. थँक्यू सर. येस, येस, येस. तुमचा आनंद दिसतोय, कळतोय. थँक्यू, थँक्यू. स्नेहल, अनम्यूट करा. हॅलो सर, हम्म. आवाज येतोय? येतोय, येतोय. हा सर, मी पहिल्यांदा सर म्हणजे चौथा ऑप्शन आहे सहेली हम्म. विरुद्ध दिल्ली पोलीस आयुक्त, त्याच्यामध्ये दोन ऑप्शन मध्ये विचार करेल, 4 आणि 1, हम्म. कारण दोन्ही पण आरोपीशी रिलेटेड आहेत. मग हम्म. त्यातला जास्त प्रेफरेबली घेऊन जाईल मी 1 ला, कारण डी मध्ये जास्त ऑप्शन्स मध्ये 1 दिलाय. सो हम्म. मी तर थोडस त्याच्याबरोबर कनेक्ट करून मग चौथा एलिमेंट करून टाकेल. ओके. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये मी सेकंड ऑप्शन बरोबर जाईल, कारण व्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध गव्हर्नमेंट असणार आहे, हम्म. गव्हर्नमेंटच म्हणजे भरपाई देईल आणि बरोबर. सरकारच नुकसान भरपाई देईल, त्याच्यामुळे सी ला 2. हम्म. ह्याच्यामध्ये पण 3 पण ऑप्शन एलिमिनेट होईल. मग हम्म. मी मोस्टली मी सेकंडला घेऊन जाईल सर ह्या ऑप्शन मध्ये. सी आणि पहिल्या दोन वरती थोडं हा ओके, सी म्हणजे पहिल्या दोन्ही वरती मला तेवढा कॉल घेता येत नाही, पण त्याच्यामध्ये मी कदाचित 2 ला घेऊन जाईल त्या इन्स्टिंक्टला. ओके. म्हणजे सीचं 2 लावलं आणि डीचं 1 लावलं, बरोबर ना? हा. हा. आणि बाकीचं? बाकीच्या मध्ये सर मी म्हणजे तेवढं पटकन क्लिक होत नाहीये ऍट दॅट मोमेंट. हम्म. पण मग तोच विचार करून की 3 हा ऑप्शन कदाचित बी ला 2 वेळेला आहे, म्हणून मी त्यावेळेला तो ऑप्शन क्लिक करू शकते असं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, थँक्यू. ठीक आहे. हँड्स डाऊन करूया ना. आता पुढच्या राऊंडमध्ये विचारूया बाकीच्यांना. लक्षात घ्या, म्हणजे जे काही विचार आहे प्रत्येकाचा याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारे असू शकतो. याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकणं हे फार अवघड गोष्ट आहे, कारण का सी आणि डी हे जरी आपण सोडवले तरी परत ए आणि बीचा प्रश्न उरतोच, हे लक्षात येते का बघा. त्यातल्या त्यात काय आहे, नंदिनी सतपथी विरुद्ध PL दानी याला त्यांनी जोडी कुठे लावली असणार, मला वाटतंय वकील नेमण्यास परवानगी वगैरे अशी जोडी लावली असणार. आणि प्रेमशंकर शुक्ला विरुद्ध दिल्ली व्यवस्थापन ही जी बीची जोडी आहे, त्यांनी आरोपीला बेड्या घालणं किंवा त्याचं जुलमी वर्तन. आता लक्षात ठेवा, म्हणजे हे आरोपीला बेड्या घालणं हे जुलमी वर्तन असेल किंवा व्यक्ती स्वातंत्र्य असेल, याच्यामध्ये सहसा सरकार किंवा एखादं व्यवस्थापन अशा प्रकारच्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. एवढंच तुम्ही अंदाज लावू शकता, याच्या पलीकडे तुम्ही काही अंदाज याच्याबद्दल लावू शकत नाही. एखादं कुणीतरी असेल की त्याला असं वाटेल की सर मी पोलीस शब्द घेतला, इथला पोलीस शब्द उचलला आणि जोडी लावून टाकली म्हणून माझं डीचं एकच घेतलं, म्हणजे कुणी काही विचार करू शकतं, याला काही मर्यादा नाहीत. पण मल्टिपल वेगळ्या प्रकारचे आन्सर येऊ शकतात, आणि त्यांनी जोड्या काही तुम्हाला फार सोप्या करून दिलेल्या नाहीयेत. एका ह्याच्यामध्ये 2-2 टाकलेलं किंवा डीचं सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने केलंय ते तुम्ही पाहिलं पाहिजे, की एकाच ह्याच्यामध्ये सॉरी डी समोरच त्यांनी काय केलं बघा. 1 नंबरची जी हे आहे पेअर जी आहे ती 3 ठिकाणी लावलेली आहे. शुभम, काय म्हणतो शुभम? अनम्यूट कर.
काय सांगायचंय? हा, शुभम आवाज बोला. येतो का सर? येतोय, बोला. हा सर सर याच्यामध्ये सर जो नंदनी सत्पथी विरुद्ध PL दानी खटला आहे, हा, हा सर प्रायव्हेट केस वाटते सर, कारण ह्या कुठल्या सरकारच्या विरोधात नाही वाटत आपल्याला. बरोबर आणि बरोबर. याच्यामध्ये आरोपीला वकील नेमण्यास परवानगी ऑप्शन 3 आहे इकडे. हम्म हे सुद्धा दोन व्यक्तीमधलंच वाटते, म्हणजे एखाद्याकडे वकील नसेल हम्म. तर हे सर हे प्रायव्हेट केस वाटते, म्हणजे A ला 3 आपल्याला आपण लावू शकतो. मग आन्सर आहे सर. येस येस येस, बरोबर आहे. फक्त मी ते का नाही सांगितलं ते पण सांगतो शुभम, कारण आरोपीला वकील नेमण्याची परवानगी नसणं हे बऱ्याचशा कशामध्ये आपण पाहतो की काय म्हणतात त्याला, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट जे असतात ना त्याच्यामध्ये आपण ते बऱ्याच वेळेला पाहतो. आणि काय होऊ शकतं की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट हा एखाद्या सरकारच्या, म्हणजे सरकारने प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट वापरला म्हणून आपण सरकारच्या विरोधामध्ये पण खटला लढू शकतो. त्यामुळं म्हणजे ते आहे असं की प्रायव्हेट खटला वाटतोय नावावरून वगैरे, आणि त्याचं जोडी 3ला पण जोडलेली आहे. पण मी न बोलण्याचं कारण की वकील नेमण्याची परवानगी मिळवणं ही कदाचित असं पण असू शकतं की एखाद्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खटल्याच्या अंतर्गत तो खटला, सॉरी, केस लढवली गेली असेल किंवा कायद्याच्या अंतर्गत, आणि त्याच्यामध्ये कदाचित आपण एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा उभं राहू शकतो. म्हणजे एन नंबर ऑफ एक्सप्लेनेशन आहे त्याचे. पण मग ते कसे आहेत की उत्तर माहीत झाल्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन आहे, त्याच्या आधी आपण फार काही त्याच्याबद्दल अंदाज लावू शकत नाही. पण तुमचं बरोबर आहे, म्हणजे मला प्रायव्हेट वाटतंय खटला म्हणून मग मी काय केलं त्या पद्धतीने विचार केला. ओके, येस. हँड्स डाऊन करूया, नंतर ते डिस्कस करूया. की तुम्हाला काही वाटलं की याच्यामध्ये माझा असा विचार आहे, तुम्ही ते टेलिग्रामला नंतर पाठवा. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा काय आहे बघा पार्ट. हा, मानव विकास अहवालाचं वर्ष आणि विषय विचारलेत. आपल्याला माहिती पाहिजेत मानव विकास अहवालाचे वर्ष आणि विषय. 2013चा आपण पाठ करायचा म्हणलेला आहे. जुने काही फार आपण विशेष पाठ केले नाहीत. आपण रिसेंट मात्र ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पाठ करणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, जे काही आता आपण पाहिले की आत्ता काय म्हणतो आपण पोलराइज वर्ल्ड बद्दल बोललो, त्याच्या आधी आपण अनसेटल्ड लाईव्ह बद्दल बोललो, मध्यंतरी आपण अँथ्रोपोसिन बद्दल बोललो. हे जे काही आपण शब्द लक्षात ठेवलेत प्रत्येक ह्याच्यासाठी, त्यानुसार ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे MDG बद्दल प्रश्न आहे. ऍक्च्युली तो पुन्हा एकदा युनायटेड नेशन्समध्ये जायला पाहिजे, UNDP मध्ये IR मध्ये जायला पाहिजे. इथे आलेला आहे. आपण हे सांगायचं इथं, आता हा प्रश्न आला म्हणून सांगतो. त्यांनी काय केलं बघा, सार्वत्रिक उच्च शिक्षण वगैरे असं म्हणलंय. जर हे उच्च शिक्षण घाईघाईत घेऊन गेला ना तुम्ही शिक्षण, तर घोळ होऊ शकतो. हायर एज्युकेशन याच्यामध्ये येत नाही, अशामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये वगैरे जर तुम्ही हायर एज्युकेशनचे जर युनिव्हर्सल हायर एज्युकेशन सारखे गोल पकडायला लागला तुम्ही, तर काय होऊ शकतं, म्हणजे काय म्हणतो त्याला, अनरिअलिस्टिक गोल आहे ते. आत्ता कुठे तुम्ही प्रायमरी एज्युकेशनचं गोल पूर्ण करताय, सेकंडरी एज्युकेशनचं गोल अजून आपल्याला पूर्ण करायचंय, मग ते हायर एज्युकेशनला तुम्ही युनिव्हर्सलाइज करू शकाल. त्यामुळं हायर एज्युकेशन मधला, या बी ऑप्शन मधला हायर हा शब्द तुम्हाला काय करायला लागेल, पकडायला लागेल. लक्षात ठेवा, नाहीतर गडबड होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे काय आहे, हा, हे कळायला पाहिजे की त्यांनी तुम्हाला ब्रिक्स देशांची क्रमवारी त्यावेळेला विचारली होती. कधीचा आहे प्रश्न, 2012चा प्रश्न आहे. ब्रिक्स देशांची क्रमवारी त्यांनी तुम्हाला विचारली होती. आता क्रमवारी काय आहे मग आपल्यासाठी, RCBSI अशी क्रमवारी आहे. लक्षात ठेवा, त्यावेळेला वेगळी क्रमवारी होती, आता ही अशा प्रकारची क्रमवारी आहे RCBSI. आता याच्यामध्ये S ऍड झाला, ऑब्व्हियसली साऊथ आफ्रिका आता ऍड झालेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आपण लक्षात ठेवणार म्हणलेलं आहे. पुढचा एखादा प्रश्न आहे का बघू. हा युगोस्लाविया आणि त्याच्यात एक क्रोएट्स आणि सर्ब्स आणि मुस्लिम पॉप्युलेशनमध्ये प्रॉब्लेम असणं किंवा भांडण असणं याच्यामध्ये दिलंय. त्याच्यानंतर झाले असतील वाटतंय. हा, हा एक प्रश्न काल तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनशॉट टाकलाय की खालीलपैकी ह्युमन राईट्सची व्याख्या कुणी केली आहे याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये त्यांनी गाळलंय कोणाला बघा. एकतर काय की ऑप्शन ऑल ऑफ द अबो नाहीच आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट काय गाळलंय कोणाला तरी. काउन्सिल ऑफ युरोप बद्दलचा आपण ऑलरेडी युरोपियन करार बघितलेला आहे. आफ्रिकन ऐक्य संघटना किंवा ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन बद्दल आपण काय पाहिलंय, ऑलरेडी आपण एक बांजुल चार्टर वगैरे पाहिलेलं आहे. त्यामुळे ए आणि सी घेणं बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात येते का बघा. आणि A आणि C असेल ऑप्शन तुम्हाला एकच मिळेल, आणि सोबत मग काय होतं, परत एक युरोपमधली अजून एक संघटना आहे ती पण येऊन जाते. राहतं कोण मग बाजूला, फक्त सार्क राहतं. आणि सार्कमध्ये खूप जास्त पॉलिटिकल प्रॉब्लेम्स आहेत. बायोलॅटरल रिलेशन्स जे आहेत सार्क मधल्या देशांचे एकमेकांबरोबरचे, ते काही फार विशेष चांगले नाहीये. त्याच्यामुळे ते बाजूला पडणं काही फार विशेष नाही. ठीक आहे, हे कशाचे क्वेश्चन्स आहेत, सगळे UDHR चे क्वेश्चन्स